पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री नगद नारायण महाराज की जय। शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे। शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म। शरीर विटाळाचे आळे, माया मोहपाश जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले। शरीर सकळही शुद्ध, शरीर निधीचाही निध, शरीरे तुटे भवबंध, वसे मध्यभागी देव शरीरा। शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणाचा रांधा, शरीरी वसे बहुत बाधा, नाही गुण सुद्धा एक शरीरी। शरीरा सुख न द्यावे भोग, न द्यावे दुःख, न करी त्याग, शरीर वोखटे ना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी। आजच्या प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला हा जगद्गुरु तुकोबारा यांचा नाट प्रकरणातील अभंग आहे। 6 चरणाचा अभंग आहे आणि महाराज या अभंगात बोलतायत, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे। शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार। शरीराला दुःखाचं कोठार म्हटलंय आणि रोगाचं भांडार म्हटलंय। कोठार आणि भांडार ही दोन्ही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत, त्यात थोडासा फरक आहे। कोठार हे सदा खुलं असतंय आणि भांडार हे मधून मधून उघडलं जातं। जसं रिटेल आणि होलसेल। रिटेल दुकान रोज उघडं असतं, रिटेल दुकान रोज उघडं असतं आणि होलसेल हे मधून मधून उघडलं जातं। रिटेल दुकान जसं किराणा दुकान आहे, रोज उघड आहे। छटाक हातपाव किलो 2 किलो माल चालूच असतो। जे रोज उघड आहे ते कोठार आहे। जीवनात दुःखही रोज आहे आणि म्हणून तुकोबाराय शब्द प्रयोग करतात, शरीर दुःखाचे कोठार। आणि जीवनात रोग मधून मधून आहे, सारखा नाही, मधून मधून आहे आणि म्हणून शरीर रोगाचे भांडार। कोठार रोज खुलय, भांडार मधून मधून उघडल्या जातं। दोघातही जवळजवळ सारख्याच वस्तू आहेत, पण कोठार रोज उघडल्या जातं, भांडार मधून मधून उघडल्या जातं। या शरीराला जडून रोग, या शरीराला जडून दुःख रोजच आहे आणि म्हणून तुकोबाराय शब्द प्रयोग करतात की शरीर दुःखाचे कोठार आणि याला रोग मधून मधून जडून आहे, म्हणून शरीर रोगाचे भांडार। शरीर दुःखाचे कोठार। दुःख म्हणजे काय? सुख आणि दुःख ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, या दृश्य वस्तू नाही आहेत, त्या डोळ्यानं दिसत नाही आहेत, अनुभवाच्या वस्तू आहेत। ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सुख आणि दुःखाची व्याख्या केली आहे। सुख कशाला म्हणावं आणि दुःख कशाला म्हणावं? किंबहुना सोये जीव आत्मायाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख। आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे। ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सुख आणि दुःखाची केलेली व्याख्या की सुख कशाला म्हणावं आणि दुःख कशाला म्हणावं। किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख। कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं त्यावेळेस ते हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटतं।
मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख. अर्थात मनाची स्थिरता हे सुख, मनाची शांती हे सुख. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. मनाची शांती हे सुख आहे, मनाची स्थिरता हे सुख आहे. सुख ही काही दिसणारी वस्तू नाही, ती एक फिलिंग आहे, ती एक भावना आहे, ती एक जाणीव आहे. मनाला स्थिर करा, मनाची स्थिरता हे सुख आहे. तुकोबाराय स्पष्ट बोलले शांती परते नाही सुख, उरलेलं सगळं मग एर अवघेची दुःख. शांती हे सुख आहे, मनाची स्थिरता हे सुख आहे, ही एक फिलिंग आहे. ज्ञानोबाराय बोलतायत जे तर शांतीचा जिवाळा नाही ते तर सुख विसरून येणार गे काही, जैसा पापियांच्या ठाई मोक्षून वसे. अशांत माणसापाशी, पापी माणसापाशी जसा मोक्ष चुकूनही येत नाही तसं अशांत माणसापाशी सुख चुकूनही येत नाही. जे तर शांतीचा जिवाळा नाही ते तर सुख विसरोनी न रे गे काही. जिथं शांती आहे तिथं सुख आहे, अशांती आहे तिथं दुःख आहे. नवे नवे शांती हे सुख आहे, मनाची स्थिरता हे सुख आहे. आणि म्हणून सुखाची व्याख्या करताना ज्ञानोबाराय बोलतात की मनाला स्थिर करा, मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख आहे. याच मुलीच्या पुढे दुःखाची व्याख्या सांगतात की जो आज आपल्या आजच्या अभंगाचा विषय शरीर दुःखाचे कोठार. दुःखाची व्याख्या करतात. दुःख म्हणजे काय बघा, या दोन ओव्या कशा सलग आहेत. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, ते तजे होय तया नाव सुख. सुखाकडे बोट केले. आता दुःख सांगतात आयसी हे अवस्था, वरच्या ओव्याकडे बोट केले. आयसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. जिजे ते सर्वथा दुःख जाणे. कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस सुखाची व्याख्या सांगितली, कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं, अंतर्मुख होण्याची अनेक कारणं आहेत. विषयाने होतं, हरिनामाने होतं, ते पुढे पाहूयात. पण कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं त्यावेळेस ते हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख आहे. आणि अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही, ज्याला मनाची स्थिरता साधता येत नाही, मनाची शांती साधता येत नाही, त्याला ज्ञानोबाराय दुःख म्हणतात. आणि मग अशा वेळेस मन आणि परमात्मा, हृदयस्थ परमात्मा यांची ताटात उठते. मन बहिर्मुख धावतं आणि मन बहिर्मुख धावलं की हृदयस्थ परमात्मा आणि मन यांची ताटातूट. आणि यातून मनाला बेचैनी आणि अस्थिरता, आणि मनाची बेचैनी अस्थिरता हेच दुःख आहे. मनाची बेचैनी, मनाची अस्थिरता हेच दुःख, मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख आहे. ज्ञानोबाराय किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, ते तजे होय तया नाव सुख. ऐसी अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबाराय सुख आणि दुःखाची केलेल्या व्याख्या. आपला आजचा विषय दुःख आहे. तुकोबाराय शरीराला दुःखाचं कोठार म्हणतात. शरीर दुःखाचे कोठार. कोठार हे रोज खुलं असते. धान्याचं कोठार, किराणा दुकान, जनरल स्टोअर हे रिटेल आहे. जे रोज खुलं आहे ते कोठार आहे. रोज नशिबाला दुःख आहे. या शरीराला दुःख जोडूनच आहे. आणि म्हणून तुकोबाराने शब्द प्रयोग केला की शरीर दुःखाचे कोठार. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हो, ज्ञानोबाराय तर बोलले मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कणाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. मृत्यूलोकात सुख नावाची कहाणी, अर्थात गोष्ट सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही, इतकं सुख दुर्मिळ आहे. का? दुःख बांधवडी आहे हा संसार. हे दुःखाचं कोठार आहे. सदैव दुःख शरीराला जोडू नये. एखादा मनुष्य विस्तावावर झोपलाय आणि त्याला विचारलं की कसं वाटतंय, तर तो म्हणतो मजा वाटते. ज्ञानोबाराय बोलतात कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. विस्तवावर झोपलाय आणि त्याला विचारलं की बाबा कसं वाटते, तो म्हणतो मजा वाटते. विस्तवावर झोपलाय आणि मजा वाटते हे म्हणणं जितकं हास्यास्पद आहे, तितकं एखाद्या माणसाला विचारलं कसं चाललंय, बरं चाललंय, कसं चाललंय, मजा आहे, हे बोलणं तितकं हास्यास्पद आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. मृत्यूलोकात सुख नावाची गोष्ट, कहाणी ऐकायलाच मिळणार नाही. हो, पूर्ण जगत, पूर्ण संसार, पूर्ण शरीर दुःखानं व्यापले.
दुःख सदा सर्वदा मानगुटीवर बसलंय. सदा सर्वदा दुःख शरीराला जोडू नये. आणि म्हणून तुकोबराय शब्द प्रयोग करतात, शरीर दुःखाचे कोठार. जे सदा खुले ते कोठार आहे. सदा दुःख वाट्याला आहे, शरीराला आहे, म्हणून शरीर दुःखाचे कोठार. मानवी जीवनात दुःख एकूण 3 कारणामुळे येतं. एक, त्रिविध ताप. 2, ज्ञानेंद्रियाचा विषयभोग. आणि नंबर 3, माणसाच्या मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा, आशा आणि अपेक्षा. मानवी जीवनात दुःख येण्याची 3 कारणं आहेत. त्रिविध ताप, ज्ञानेंद्रियाचा विषयभोग आणि मानवी मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा, आशा आणि अपेक्षा. या 3 गोष्टीमुळे मानवी जीवनात दुःख येतं. त्यातलं पहिलं आहे त्रिविध ताप. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. आधी भौतिक ताप. आपल्या सभोवताली ज्या काही सजीव आणि निर्जीव भौतिक वस्तू आहेत त्यांच्यापासून आपल्याला होणारा त्रास म्हणजे आधी भौतिक ताप. एखाद्याला सापच चावलाय, एखाद्याला कुत्रच चावलंय, एखाद्याच्या पायात साप घोटाळलाय, नवरा बायकोचे भांडणच झाले, बाप लेकाचे भांडणच झाले, शेजाऱ्याने बांधच कोरला, जवारीच खोडून नेले. आपल्या सराउंडिंगला ज्या काही अनंत वस्तू आहेत त्या सजीव असो की निर्जीव असो, गाडीचा अपघातच झालाय, नोकरीवरच काढून टाकलंय, सभोवताली ज्या सजीव निर्जीव वस्तू आहेत त्यांच्यापासून आपल्याला होणारा जो ताण आहे, जो त्रास आहे, तो आधी भौतिक ताप असतो. पोरग 12वीला आहे, मेडिकलला लागते का नाही भीती आहे. भौतिक वस्तू कशा दुःखाने त्रास देतात बघा. पोरग 12वीला आहे, 12वी सायन्सला, मेडिकलला लागते का नाही ही भीती. लागलं, आता पास होते का नाही ही भीती. पास झालं, MBBS झालं, आता दवाखाना टाकायचा, पैसे नाहीत, बँकेचं कर्ज काढलंय, फिटते का नाही ही भीती. कर्जही काढलंय, दवाखाना टाकलाय, चलतो का नाही ही भीती. उद्या त्या पोराचं लग्न होते का नाही ही भीती. झालंय तर चांगली बायको मिळते का नाही ही भीती. मिळालीच तर त्या पोराचं आणि त्या बायकोचं पटते का नाही ही भीती. पटलंच तर तिला लेकरं होतेत का नाही ही भीती. झालेच तर ते जगतेत का नाही ही भीती. जगले तर ते चांगले निघतात का नाही ही भीती. उद्या त्याचं आणि बापाचं पटते का नाही भीती. पावलो पावली दुःखानं विळखा मांडलाय. अवलाद सुख देते पण त्या सुखात भीती लपलेली असते आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. मुलगा मोटरसायकलवर बाहेर गेलाय, परत येईपर्यंत धकधुक असते, गर्दी वाढली आहे, वाहनं वाढलेत, परत येईपर्यंत ॲक्सिडेंट होतोय का, काही कुटाणा होतोय का. अवलाद सुख देते पण त्या सुखात भीती लपलेली असते आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. आणि सगळे आधी भौतिक ताप असतात. आपल्या सभोवताली सजीव निर्जीव ज्या वस्तू आहेत त्यांच्यापासून जे आपल्याला दुःख होतं तो आधी भौतिक ताप. आधी दैविक ताप. नैसर्गिक कोपामुळे, दैविक कोपामुळे जे दुःख होतं आधी दैविक ताप. अतिवृष्टी झाली, महापूर आले, गावाच्या गावच वाहून गेले. अतिवृष्टीने पिकं नासली, दुष्काळ पडला, प्यायलाच पाणी नाहीये. धुई आली, ज्वारीचे पानच काळे झाले, ज्वारीला दानाच भरला नाही. यावर्षी कडब्याला बैलच खाणार नाहीत. एवढा बेकार कडबा आहे, त्याला जनावर खाणारच नाही. सगळ्या गावात कुठल्याही शिवारात जा, कोणत्याही गावात जा, ज्वारीची पानं काळेझार झालीत. धुई आली, ज्वारी काळी, वर पिशा. आधी दैविक ताप. भूकंप झाला, आधी दैविक ताप. ज्वालामुखी झाला, आधी दैविक ताप. मरणाच्या गारा पडल्या, हिव पडलं, बर्फ पडला, वादळी पाऊस आला, नाश झाला, आधी दैविक ताप. कोरोना व्हायरस आला, तो आध्यात्मिक मध्ये जाईल, करोना पुढे राहिला आहे तो.
दैवी कोपामुळे होणारा ताप, दैवी कोपामुळे होणारा दुःख, आदिदैविक ताप, आध्यात्मिक ताप, आपल्या शरीराला नाना प्रकारचे रोग होणे, हा आध्यात्मिक ताप. जसं आता कोरोना व्हायरस आले, या 3 तापापैकी कुठला तरी एक ताप सातत्यानं माणसाच्या मानगुटीवर बसलेला असतो. हे 3 आपल्या जीवनातून कधीच जात नाहीत. देखील चरण वैष्णवांचे, हे तोपर्यंत जात नाहीत. कुठपर्यंत? देखील चरण वैष्णवांचे. त्रिविध तापाची झाली बोळवणा, देखील चरण वैष्णवांचे. जोपर्यंत वैष्णवांचे संतांचे चरण तुम्हाला पाहायला मिळत नाही, तात्पर्य जोपर्यंत मोक्ष नाहीये तोपर्यंत त्रिविध ताप जीवनातून जात नाही. कुठला तरी एक ताप मानगुटीवर सतत बसलेला असतो. आणि म्हणून शरीर दुःखाचे कोठार, जे सदा खुलं आहे ते कोठार आहे, जे सदा मानगुटीवर बसले दुःख रूपात. आणि म्हणून शरीर दुःखाचे कोठार आहे. सातत्याने या शरीराला दुःख जोडून आहे. हो, यावर्षी जर ज्वारी बाजरी चांगली आली, सीझन चांगला असेल, तर तुम्हाला बैलच मारेल, कुत्रच चावल. कुत्र चावलं नाही, बैलाने मारलं नाही, बायका पोराने तुम्हाला भांडले नाही, दुष्काळच पडेल. या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, तुम्हाला एखादा रोगच होईल. या त्रिविध तापातून तुमची सुटका नाही. कुठला तरी एक ताप सातत्यानं तुमच्या मागे लागलेला असतो, मानगुटीवर बसलेला असतो. आणि सातत्याने शरीराला दुःख जोडून आहे. म्हणून शरीर दुःखाचे कोठार. त्रिविध तापामुळे शरीराला दुःख जोडू नये. दुसरं कारण ज्ञानेंद्रियाचा विषयभोग. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, जीभ, डोळा आणि त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला एक स्वतंत्र विषय आहे. शब्द कानाचा विषय, गंध नाकाचा विषय, चव जिभेचा विषय, रूप डोळ्याचा विषय आणि स्पर्श त्वचेचा विषय. उदाहरण म्हणून फक्त कानाचा विषय सांगतो आणि पुढे जातो. ज्ञानेंद्रियाचे विषय भोग हा आजचा आपला विषय नाहीये, तिकडे जात नाही मी, विषयांतर होईल. फक्त उदाहरण म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग मानवी जीवनात दुःख कसे आणतात एवढं कानाचं उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. वेळ अपुरा आहे. शब्द हा कानाचा विषय. मुद्दा असा छेडला की ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. मी 3 गोष्टी बोललो. त्रिविध तापामुळे जीवनात दुःख येतं, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळे दुःख येतं आणि मनात उडणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा, आशा आणि अपेक्षा यामुळे दुःख येतं. त्यातले त्रिविध ताप पाहिले. आता ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळे दुःख कसं येतं? मी ज्ञानेंद्रिय सांगितले 5, प्रत्येकाचा स्वतंत्र विषयही सांगितला. कानाचं उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. कान हा ज्ञानेंद्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. बरोबर आहे. कान हा ज्ञानेंद्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. स्तुती माणसाला आवडते. स्तुती माणसाला किती प्रिय आहे? स्तुती माणसाला इतकी प्रिय आहे की स्तुती ऐकायला मेलेला माणूसही उठून बसेल आणि पुन्हा मरेल. इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. आता माझं प्रवचन संपलं की तुमच्यापैकी एक 10-5 माणसं उठतील आणि मला गराडा घालतील. वा 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 डॉक्टर मोठे साहेब, काय प्रवचन छान केलं वा तुम्ही. अशी ज्ञानेश्वरी कुणाला सांगताच येत नाही हो. मला गुदगुल्या होतील. स्तुती ही कानाला प्रिय आहे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती. विषयभोग, ज्ञानेंद्रियाचे विषयभोग सुख दुःख कसं निर्माण करतात हे सांगतोय मी. कुणी उठेल आणि माझी स्तुती करेल. डॉक्टर मोठे साहेब वा वा, फारच, डॉक्टर भागवतराव मोठे, फारच छान प्रवचन केलं तुम्ही, फारच छान प्रवचन केलं. मला गुदगुल्या होतील. मी फुगेल काय फुटेल.
आणि तो स्तुतीपर शब्द माझे कान भोगतील. आणि ज्यांनी माझी स्तुती केली तात्काळ मला त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती निर्माण होईल, रागद्वेष. त्यांनी माझी स्तुती केली, फार छान प्रवचन झालं मोठे साहेब, आणि तो स्तुतीपर शब्द माझे कान भोगतील. आणि ज्यांनी माझी स्तुती केली मला तात्काळ त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती निर्माण होईल. आणि माझ्या मनाला एक शीतलता अर्थात एक प्रसन्न अवस्था निर्माण होईल. आणि या प्रसन्नतेमुळे माझं मन अंतर्मुख होईल, ते हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख आहे. मनाची स्थिरता हे सुख, मनाची शांती हे सुख आहे. स्तुतीपर शब्द भोगला, माझ्या जीवनात सुख आलं. का? मनाला स्थिरता लाभली मनाच्या अंतर्मुक्तेमुळे. आता कोणी उपटसूळ असतात, 4 फुलाच्या माळा घालतात, 4 केटराच्या माळा घालतात. 4-2 येतील आणि मला म्हणतील काय मोठे साहेब, येईना ना जायना, ज्याचा धंदा त्यांनीच करावा, हे काय तुमचं काम आहे का? तुम्ही डोळेच तपासा, तुम्ही ऑपरेशनच करा डोळ्याचे, कशाला नादायला लागले? ते मराठे सरांनी गुंगवले तुम्हाला, आणलं इकडं, तुम्हाला काही येत नाही, तुमचं प्रवचन काही धड झालं नाही, असं म्हणून माझी निंदा केली. माझी तळपायाची आग मस्तकाला जाईल. ज्यांनी माझी निंदा केली मला तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होईल. हे बघा, रागद्वेष विषय भोगातून. ज्यांनी माझी निंदा केली मला त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होईल. द्वेषातून क्रोध जन्माला देईल आणि माझ्या मनाला एक उष्ण आणि क्रोधित अवस्था प्राप्त होईल. आणि त्यामुळे माझ्या मनाची बहिर्मुखता होईल. हृदयस्थ परमात्मा आणि मन यांची ताटातूट होईल. आणि ज्यावेळेस मन आणि हृदयस्थ परमात्मा यांची ताटातूट होते त्यावेळेस मन बेचैन आणि अस्थिर बनतं. आणि मनाची बेचैनी आणि अस्थिरता हेच दुःख आहे. माझ्या कानानं स्तुतीपर शब्द भोगला, मला सुखाची प्राप्ती झाली. माझ्या कानानं निंदापर शब्द भोगला, मला दुःखाची प्राप्ती झाली. ज्ञानेंद्राच्या विषय भोगातून तुम्हाला सुख आणि दुःख मिळणारच. नका एवढं सुख आणि डोंगरा एवढं दुःख. सुख पाता जवा पाडे पर दुःख पर्वता एवढे. बघा, अजून एक उदाहरण सांगतो पुढे चालतो. गंध हा नाकाचा विषय. गंध 2 प्रकारचे, सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू देता. बरोबर आहे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी तोषू विषादू देता. गंध हा नाकाचा विषय. गंध 2 प्रकारचे, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. गंध हा नाकाच्या आवडीचा विषय, दुर्गंध हा नाकाच्या नावडीचा विषय. मराठे सर माझ्या समोर बसलेत आणि प्रवचन ऐकतायत. मराठे सरांच्या बाजूला एक माणूस बसलाय, कुणीच बसला नाही पण एक माणूस बसलाय. त्यांनी मराठे सरांच्या मनगटावर अत्तराचा बोळा चोळलाय आणि मराठे सरांनी त्या अत्तराचा वास घेतलाय. गंध, सुगंध हा नाकाच्या आवडीचा विषय. ते खुश होतील, त्याला म्हणतील सरक अलीकड, सरक अलीकड. ज्यांनी सुगंध दिलाय त्याच्याबद्दल राग, प्रीती, प्रेम, मनाला शीतलता, प्रसन्नता, अंतर्मुक्ता, मन आणि हृदयस्थ परमात्मा यांची भेट, यातून मनाला स्थिरता आणि मनाची स्थिरता हे सुख आहे. आता त्यांच्या डाव्या बाजूला एक माणूस बसलाय, शब्द गलिच्छ आहे पण डाव्या बाजूला एक माणूस बसलाय आणि तो पादलाय आणि नाकाला दुर्गंध दिलाय. नाकाला दुर्गंध आवडत नाही, नाकाला सुगंध आवडतो. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, घ्राणाशी विषादू तोषू देता. उजव्या बाजूला बसलेल्या माणसाने अत्तराचा सुगंध दिलाय, त्यातून सुखाची प्राप्ती झाली, नाकाला सुगंध आवडतो. डाव्या बाजूला बसलाय तो पादलाय आणि दुर्गंध दिलाय. मराठे सर पहिले त्याच्याकडे डोळे फाडतील. हाच टाइम सापडला का? कमी खाता येत नव्हतं का? सप्ताह म्हणून कचकुलभर खातो का? डोकं उठलं ना, उठीतून. ज्याने दुर्गंध दिला, नाकाला दुर्गंध आवडत नाही, ज्याने दुर्गंध दिलाय त्याच्याबद्दल द्वेष, रागद्वेष. द्वेषातून एक क्रोधित अवस्था आणि या क्रोधित उष्ण अवस्थेमुळे मनाची बहिर्मुखता आणि मन आणि हृदयस्थ परमात्मा यांची ताटातूट, यातून मनाची बेचैनी आणि अस्थिरता, आणि मनाची बेचैनी अस्थिरता हेच दुःख आहे. आज ज्ञानेंद्रियाचा आपला विषय नाही, मी उदाहरण म्हणून 2 ज्ञानेंद्रिय सांगितले. ज्ञानेंद्रिय आम्हाला कसं सुख दुःखात बांधतायत? ज्ञानेंद्रियाचा विषय भोग घेतल्यामुळं, त्रिविध तापामुळे आमच्या जीवनात दुःख येतं. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळे आमच्या जीवनात दुःख येतं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. आणि म्हणून ज्ञानाबाई बोलले की इंद्रिय विषय शिविती ते तर हर्ष शोक उपजती, आणि अंतर आपलं विती येणे संगे. इंद्रियाने विषय भोगले की हर्ष आणि शोक, सुख दुःख आलंच. सुख पाता जवा पडे दुःख पर्वता एवढे. इंद्रिय विषय शिविती ते तर हर्ष शोक उपजती.
दुसऱ्या ओळीत ज्ञानोबा बोलतात, हे विषय जया ते ना कळीती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. विषय भोगले ज्ञानेंद्रियाचे की सुख दुःख वाट्याला आलंच. कसं येतं मी सांगितलं. आणि विषयाचा त्याग केला ज्ञानेंद्रियाच्या, हो, की तिथं सुखही नाही दुःखही नाही. इंद्रिय विषयाची भीती तिथं हर्ष शोक आहे. हे विषय जया ते ना कळीती, तो विषय भोगत नाही, विषय ज्याला बांधत नाही, तिथं सुख दुःख दोन्ही न उपजती आणि गर्भवासू संगती नाही त्याच्या. तिथं गर्भवास नाही म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा संपला आणि त्याच्या जीवनात सुखही नाही दुःख नाही. का? ज्ञानेंद्रियाचा विषय भोग टाळला आहे. ज्ञानेंद्रियाचे विषय भोग जीवनात सुख दुःखाची निर्मिती करतात आणि आम्हाला दुःखाचे चटके भोगायला लावतात. तिसरं कारण, मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा. मानवी मनात सातत्यानं काही ना काही इच्छा उठत असते. मनात कुठलीही इच्छा उठली की ती इच्छा पूर्ण होईपर्यंत मन बेचैन असतं, अस्थिर असते. मॅट्रिकचा मुलगा आहे, आईला म्हणतो, आई मला 100 रुपये दे, मला सिनेमा पाहायला जायचंय. मनात काय इच्छा उठली? सिनेमा पाहायचा आहे. आई देत नाही, आई 100 रुपये दे नाही. पण जोपर्यंत सिनेमा पाहत नाही तोपर्यंत मन बहिर्मुख धावले. इच्छित वस्तू मिळेपर्यंत मनाची बहिर्मुखता असते आणि बेचैनी असते. मन बेचैन आहे, अस्थिर आहे, सिनेमाच्या दिशेने धावत आहे. ती इच्छा पूर्ती होय नाही. सिनेमा पाहण्याची इच्छा झाली, इच्छेच्या मागे मन धावले. आत्मा आणि हृदयस्थ परमात्मा आणि मन यांची ताटातूट झाली. त्यातून बेचैनीने अस्थिरता आहे आणि बेचैनी अस्थिरता हे दुःख असतंय. सिनेमा पाहिपर्यंत दुःख आहे, इच्छेच्या मागं मन धावलंय. आता आईने 100 रुपये दिले, 100 रुपये दिले की तात्काळ मनाची अंतर्मुखता, मन प्रसन्न झालंय आणि सिनेमा पाहायला गेलाय. सिनेमा पाहिलाय, जोपर्यंत सिनेमा पाहतोय तोपर्यंत मनाची अंतर्मुखता आहे. मन हृदयस्थ परमात्म्याला भेटले आणि या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आहे आणि या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. विषय भोग सुख देत नसतात. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि आम्हाला असं वाटतं की इच्छित विषय, मिळालेला विषय आम्हाला सुख देतो. तसं नसून त्यावेळेस अचानक मनाची अंतर्मुखता साधलेली असते. मन हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटलेलं असते आणि मन आणि हृदयस्थ परमात्मा यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभलेली असते आणि या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असते. मनच हृदयस्थ परमात्म्यापासून सुख वाहून नेतं आणि विषयात मांडतं, विषयाला गोडी आणतं. विषयाला गोडी येते मनाने वाहून आणलेल्या सुखापासून, परमात्म्यापासून. त्या विषयात मांडले. पण आम्हाला वाटतं की इच्छित विषय, प्राप्त विषय सुख देतो. तसं नाही आहे. अंतर्मुख झालेलं मन, विषय भोगताना मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटतं आणि तिथून सुखाचा प्रभाव वाहून आणताना विषयात मांडतं. आम्हाला वाटतात विषय सुख देतात. नाही नाही, अंतर्मुख झालेलं मन सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात ठेवतं आणि आम्हाला विषय सुखरूप वाटतात. हनुमान ज्ञानोबा बोलले की विषय सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी. विषयात सुख नसतंच. ते अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ परमात्म्यापासून वाहून आणलेलं असतंय. कारण जगात एक परमात्मा सोडला आणि परमात्म्याचं नाम सोडलं तर जगातली प्रत्येक वस्तू दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबरा बोलले की सुखरूप आहे सा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. एक पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव, या दोनच गोष्टी जगात सुखरूप आहे. या दोन गोष्टी सोडल्या तर पूर्ण जगत दुःखरूप आहे. आणि तो पांडुरंग हृदयात, त्याच्या हृदया माझी मी रामू, तो हृदयात विराजमान आहे. म्हणून फक्त पांडुरंग सुखरूप आहे, पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, तो पांडुरंग हृदयात विराजमान आहे. आणि म्हणून इच्छित विषय मिळालाय, इच्छित विषय मिळणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. मन अंतर्मुख झालं की हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटतं आणि हृदयात पांडुरंग उभा आहे, राम उभा आहे आणि त्या रामापासून, पांडुरंगापासून हे मन सुखाचा प्रभाव वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. या अंतर्मुख झालेल्या, स्थिरावलेल्या मनानं सुख मिळत असतंय. पण माणसाला वाटतं इच्छित विषय सुख देतोय. विषय हे कंटाळवाणे असतात. आता सिनेमा पाहिला, कंटाळा आला, विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. विषयामध्ये संतुष्टता नाहीये. सिनेमा पाहिला तोपर्यंत अंतर्मुक्त आहे, मनाला सुख आहे, शरीराला सुख आहे. पण सिनेमा पाहून कंटाळला, 3 तास पाहिला, 6 तास पाहिला, कंटाळतो. विषय कंटाळवाने असतात. आता सिनेमा पाहिला, सिनेमाचा कंटाळा आला की मनात दुसरी इच्छा उभी राहिली, मन बहिर्मुख धावलं. आता आईस्क्रीम खाऊ वाटली, बहिर्मुख झालं. सिनेमा पाहिला, विषय कंटाळवाने, सिनेमा पाहून कंटाळा आला. पाहत होता तोपर्यंत अंतर्मुक्त सुख आहे, पण आता सिनेमाचा कंटाळा आला, आता वाटतं बाहेर आला आणि वाटतं आता आईस्क्रीम खावी. मन त्या आईस्क्रीमच्या मागे धावलं. जोपर्यंत आईस्क्रीम मिळत नाही तोपर्यंत मन बहिर्मुख. हृदयस्थ परमात्मा आणि मन यांची ताटातूट, यातून बेचैनी अस्थिरता, बेचैनी अस्थिरता हेच दुःख आहे.
आईस्क्रीम मिळाली, आईस्क्रीम मिळणं खायला आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं एकदाच घडतं, मन पुन्हा स्थिरावतं, हृदयस्थ परमात्म्याला भेटतं, ते स्थिरावतं, मनाची स्थिरता हे सुख असते. आणि म्हणून जितक्या जितक्या इच्छा मनात उठतील, म्हणून ज्ञानोबा बोलले की हे मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुख दुःखाचे. इच्छेसोबत सुख नसतं आणि इच्छेच्या अभावात निरंतर सुख असते. इच्छा ही दुःखाला कारणीभूत आहे, आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून ज्ञानोबा बोलले की आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरिते, हे असो दैन्याते दुर्भगत्व जैसे. दुर्भाग्य गरिबीला जन्म देतं, निंदा पापाला जन्म देते आणि आशा दुःखाला जन्म देते. जितके आशा बलवान तितकं मन आशेच्या पाठीमागे धावणार. ती इच्छा मिळेपर्यंत ते बेचैन आणि अस्थिर असणार आणि मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आशा दुःखाला कारणीभूत आहे, इच्छा दुःखाला कारणीभूत आहे. का? त्याच्या मागे मन धावतं. हृदयस्थ परमात्मा आणि मन यांची ताटातूट होते आणि या ताटातुटीतून ते बेचैन आणि बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना मनामध्ये इच्छा, आशा, अपेक्षा ठेवू नका. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. ज्ञानोबा आहे, जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. संतांच्या जीवनामध्ये सुख चढतं असतंय. का? त्यांच्या जीवनात अपेक्षा नावाची गोष्ट नसते, निरपेक्ष जीवन असतं. अमानितम दंभितम हिंसा या श्लोकावर बोलताना 18 संतांची लक्षणं सांगितली, त्यात निरपेक्षता हे संतांचं एक मोठं लक्षण आहे. संत निरपेक्ष जीवन जगतात, ते कुणाकडून कशाचीही अपेक्षा ठेवत नाहीत. आणि जो अपेक्षा ठेवत नाही त्याच्या जीवनात दुःखच येत नाही. अपेक्षा ठेवली तर जीवनात दुःख आहे. लेक सासरहून माहेरला आली आणि अपेक्षा घेऊन आली की जाताना भावानी मला बोळवण करावी. लेक बहीण सासरहून माहेरी आली, पण येताना काय अपेक्षा घेऊन आली? जाताना भावानी माझ्या लेकराला आणि मला कपडे करावेत, बोळवण करावी. पण भावानी बोळवण केली नाही. जाताना बहीण बोट मुडीतच जाते, माझ्या एकीच जळालंय, माझ्या एकीच पेटलंय, शिव्या देत बहीण जाते. का? निरपेक्ष अपेक्षा केली, अपेक्षेचा भंग झाला. जीवनात अपेक्षा केली रे केली आणि ती पूर्ण झाली नाही की वाट्याला दुःखच येणार. म्हणून जीवन जगत असताना अपेक्षेचं लगेज घेऊन चालू नका. कमीत कमी अपेक्षेचं लगेज ठेवा किंवा अपेक्षेचं लगेज घेऊन जगूच नका. आपण बसनी प्रवास करतो आणि एखादी शबनम आपल्या गळ्यात आहे, हलकीशी बॅग एखादी, आणि शिवशाहीसारखी AC गाडी आहे, सोबत एकही बॅग नाही, प्रवास आनंददायी होतो. पण तेच तुम्ही 2-4 बॅगा घ्या, बायको घ्या, लेकरं घ्या आणि प्रवासाला निघा. लेकराला चढू का, बायकोला चढू का, बॅगा घेऊ का, काय करू? प्रवास कंटाळवाना वाटतो. जितकं लगेज सोबत प्रवासात तितका प्रवास कंटाळवाना आणि दुःखकर. जितकं लगेज कमी, सामान कमी, तितका प्रवास सुखकर असतो. प्रवासामध्ये कमीत कमी लगेज असेल किंवा लगेजच नसेल, सामानच नसेल तर प्रवास सुखकर असतो. जीवनातही अपेक्षेचे लगेज नसेल तर जीवनही सुखकर असते. अपेक्षेचे लगेज घेऊन जीवनाचा प्रवास करू नका. अपेक्षा मनात आली आणि ती पूर्ण झाली नाही की ती दुःखाला जन्म देणार. भावानी बोळवण केली नाही, बहीण नाराज होणार आणि तिच्या वाट्याला दुःखच येणार, बोटमडीतच जाणार. संतांचं जीवन निरपेक्ष असते, कुठलीही अपेक्षा नसते. आणि म्हणून त्यांना बरोबर की सुखासी चढावा जयाचे असणे. त्याच्या जीवनात, संतांच्या जीवनात सुख चढतं असते. का? निरपेक्ष जीवन आहे. अपेक्षाच नाहीये. अपेक्षा भंग झाली तर दुःख आहे, अपेक्षाच नाहीये तर दुःखच नाहीये. जिथं संत आहे तो परिसर वरचे सुखकर होत जातो. आणि दुसरा अर्थ आहे त्याच्या जीवनात अपेक्षा नाहीये, निराशा होत नाही, म्हणून त्याच्या जीवनात सुख चढते. म्हणून जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. इच्छा, आशा, अपेक्षा जीवनात दुःख आणतात. त्या पूर्ण नाही झाल्या तर वाट्याला दुःख येतं.
आणि म्हणून मी बोलून गेलो की त्रिविध ताप, नरेंद्राची विषय भोग आणि मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा, आशा आणि अपेक्षा हे मानवी जीवनाच्या दुःखाचं प्रमुख कारण आहे. आणि या तीन गोष्टीपैकी कुठली ना कुठली एक गोष्ट माणसाच्या मानगुटीवर सातत्यानं बसलेली आहे. सातत्याने या शरीराला दुःख जोडू नये. आणि म्हणून तुकोबरायाने या शरीराला दुःखाचं कोठार म्हटलंय. शरीर दुःखाचे कोठार. कोठार हे सदा खुलं असतंय. तसं या शरीराला दुःख सातत्यानं जोडू नये. दुःख नाही असा प्रसंगच नाही जीवनात. दुःख बांधवडी आहे हा संसार. कुठल्या ना कुठल्या रूपात, मी बोललो याच्यापैकी कुठल्या ना कुठल्या रूपात दुःख हे मानगुटीवर येऊन बसतच. आणि या शरीराला सातत्यानं दुःख जोडू नये. आणि म्हणून तुकोबराय बोलतायत की शरीर दुःखाचे कोठार. पुढे बोलतायत शरीर रोगाचे भांडार. भांडार हे कधी कधी खोलल्या जातं. ते होलसेल असते. रिटेल जे आहे, छटाकात्पा माल सातत्यानं रिटेलमध्ये किराणा दुकानावर कोठारात घेतला जातो. भांडार कधी कधी उघडल्या जातं. ट्रक आला, होलसेलमध्ये ट्रक लोड केला गेला, पुन्हा 4 दिवसांनी ट्रक आला, भांडार उघडलं, लोड केला गेला. भांडार कधी कधी उघडलं जातं. कोठारात भांडारात सारखाच माल आहे, पण भांडार कधी कधी उघडलं जातं. कोठार रोजच उघडे, रोजच दुःख आहे म्हणून कोठार. रोग कधी कधी आहे म्हणून भांडार. शरीर रोगाचे भांडार. ज्ञानोबराय बोलले का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. हे भांडार आहे. मधून मधून जे उघडतं ते भांडार आहे. रोगही मधून मधून होतो. तुम्हाला पडसं काय 12 महिने येतं का? आज आलं पुन्हा 6 महिन्याला, 12 महिन्याला, 2 वर्षाला, मधून मधून आहे. टायफॉइड झाला, मलेरिया झाला, डेंग्यू झाला, मधून मधून आहे. रोग मधून मधून आहे. दुःख रोजच आहे म्हणून ते कोठार आहे. रोग मधून मधून आहे. दुःख रोज आहे म्हणून कोठार आहे. रोग मधून मधून आहे म्हणून भांडार आहे. भांडार मधून मधून उघडल्या जात. आणि या शरीराला काय रोग होतील, त्या बाळाला त्याच्या जीवनात काय भोग मिळतील, हे 6वी येऊन 5व्या दिवशी त्याच्या कपाळावर लिहून जाते. आणि त्या प्रकारे त्या बाळाला त्याच्या जीवनात रोगराई आणि नाना प्रकारचे भोग मिळत असतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की अगा 6वीची राती न विसंबीजे जेवी वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. 5व्या दिवशी ज्ञानोबाचा शब्द आहे. 5व्या दिवशी 6वी येते आणि बाळाच्या कपाळावर लिहून जाते. याच्या आयुष्यात त्याला काय काय रोग होतील. आणि जे कपाळावर रोग लिहिलेत ते भाग्य, ते नशीब, ते भोग आणि ते रोग देऊनच सोडतात. का लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. जसा काळा रंग आणि गोरा रंग कशानेच घालवता येत नाही, तसं कपाळावर लिहिलेलं कशानेच घालवता येत नाही. जेथे जातो तेथे कपाळ सांगाती. तुकोबराय महाराज बोलले का ते, जेथे जातो तेथे कपाळ सांगाती. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. कपाळावर लिहिले तुला काय रोग होतील, मधून मधून होतील म्हणून भांडार आहे. रोग जंतूमुळेच होतो यात वाद नाही, पण ते जंतू आमच्या शरीरापर्यंत पोहोचतं करण्याचं काम आमचं नशीब करतं, आमचं प्रारब्ध करतं. कपाळावर लिहिलं असेल तरच रोग होईल, अन्यथा होणार नाही. घाबरू नका. करोना तुमच्या नशिबात लिहिला तर होईल, आणि नसेल तर होणारच नाही. त्या कोरोना व्हायरसच्या माणसाला आलिंगन देऊन या. कपाळावर जर लिहिला असला पांडुरंगाने 6वीने की तुला तुझ्या या वर्षाला कोरोना व्हायरस म्हणून रोग होईल, लाख पळा, तुम्हाला कोरोना होणारच. नसेल कपाळावर लिहिलं कोरोना व्हायरसचा रोग होणार नाही, कोरोना होणार नाही. आदरणीय बाबा आमटे, आदरणीय मिसेस बाबा आमटे आणि आदरणीय मदर टेरेसा, या 3 महाविभूती, हे 3 महापुरुष रात्रंदिवस महारोग्याच्या रक्तपित्याच्या पुवात खेळत होते. पुवात आनंदाश्रमात. आता ते ग्लोव्ज निघाले होते. पिशव्या घालतो मी हातात. आता निघाले ते ग्लोव्ज, त्या रबराच्या पिशव्या.
त्या काळात, जुन्या काळात, बाबा आमटेच्या काळात त्या रबराच्या पिशा ग्लोव्ज नव्हते. बाबा आमट्यांनी उघड्या बोटाने रक्तपित्या माणसाच्या पट्ट्या कराव्यात, त्यांच्या पुवात बोटं बुडवावेत, दुखाच्या खपल्या काढाव्यात. मिसेस बाबा आमटाने महारोग्याचे त्या पुवानी माखलेले कपडे हाताने धुवावेत. मदर टेरेसाने त्या रक्तपित्या माणसाच्या पट्ट्या कराव्यात. रात्रंदिवस महारोग्याच्या पुवात खेळून बाबा आमटे, मिसेस बाबा आमटे, मदर टेरेसा यांना महारोग झाला नाही. हे भाग्य नाही तर काय? रोग जंतूमुळेच होतो, वाद नाही, पण ते जंतू आमच्या शरीरात पोहोचते करणं हे काम आमच्या नशिबाचे, प्रारब्धाचे. हे रात्रंदिवस पुवात खेळले, महारोगाच्या जंतूसोबत खेळले, पण सटवीने त्यांच्या कपाळावर लिहिलं नव्हतं की तुला तुझ्या आयुष्यात महारोग होईल. म्हणून पुवात खेळूनही, महारोगाच्या पुवात खेळूनही त्यांना महारोग झाला नाही. का? ललाटीचे लिहिले. आणि तेच गावात एखाद्या माणसाचा जर रगतपित्या मनुष्य असेल, महारोगी असेल, आणि घरात 7-8 माणसं आहेत, एखाद्या वेळेस त्या घरातल्या माणसाला तो महारोग होत नाही, पण एखादा मनुष्य असं नखरेला असते, तो माणूस पाहिला की 50 फुटावर नाकाला पदर लावतं आणि लांबून पळतं, अरे रगतपित्या आला, रगतपित्या आला. नशीब म्हणतं कितीही पळ, नशीब म्हणतं कितीही पळ, वयाच्या 40व्या वर्षी तुझ्या कपाळावर रक्तपित्ती महारोग लिहिला, मी तुला गाठील. नशीब गाठतं आणि 40व्या वर्षी महारोग होतोच. नशीब गाठतं, कितीही पळा. का? ललाटीचे लिहिले, कितीही पळा, नशीब गाठतं. नशीब म्हणतं वयाच्या 45व्या वर्षी तुला टीबी होईल, सटवीने लिहिलंय तुझ्या कपाळावर, तू कितीही पळ, 45व्या वर्षी मी तुला गाठेल. 45व्या वर्षी नशीब गाठतं, त्याला टीबी होतोच, कितीही पळा. नशीब म्हणतं वयाच्या 50व्या वर्षी तुला डायबिटीस होईल, तू कितीही पळ, मी तुला गाठतो. नशीब गाठतं, 50 वर्षी डायबिटीस होतोच. नशीब म्हणतं कितीही पळ, वयाच्या 60 वर्षी तुला कॅन्सर होईल, तू कितीही पळ, नशीब म्हणतं मी तुला गाठेल. नशीब गाठतं आणि वयाच्या 60व्या वर्षी त्याला कॅन्सर होतोच. का? ललाटीचे लिहिले. न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. काळा रंग आणि गोरा रंग जसा कशानेच घालवता येत नाही. काळं काळच, गोरं गोरच. गोऱ्याला किती डांबर लावा, खपली धरून पडेल. काळ्याला किती किती मेकअप करा, काळं काळच. हो, काळ्याने नटू नये, हा मलम लावतो, ते मलम लावतो, मी गोर होईल नाही, काळ्याने नटू नये. किती मलम लावा, काळं काळच, गोरं गोरच. काळा रंग आणि गोरा रंग जसा कशानेच घालवता येत नाही, तसं कपाळावर लिहिलेलं कशानेच घालवता येत नाही. कारण ज्ञानोबाचा शब्द आहे, का ललाटीचे लिहिले. ललाट म्हणजे कपाळ. न मोडे गा काही केले, काळे गोरेपणा धुतले फिटवणे. तुकोबाराय बोलले, जेतो जातो ते कपाळ सांगाते, अगा सटवीची राहते. सटी 5व्या दिवशी येऊन बाळा, हे ज्ञानोबाचे शब्द आहे. सटवी वगैरे लोक सटवीला थोतांड समजतात, कशाची सटवी आणि कशाचं 5वी, कशाची 6वी. सटवी 5व्या दिवशी येऊन बाळाचं भाग्य लिहून जाते. त्याच्या जीवनात त्याला काय रोग होतील, काय भोग होतील, नसीब ते भोग आणि रोग अचूकपणे देऊन सोडताच. का? ललाटीचे लिहिले. पण हे रोग एक विशिष्ट कालावधीनंतर होतात, वर्षाला, 6 महिन्याला, 2 वर्षाला, मधून मधून. आणि म्हणून हे भांडार आहे. भांडार रोज उघडत नाही. ट्रक आला लोड करायचा, 4 दिवसाला 8 दिवसाला ट्रक येतो, लोड केलंय. भांडार मधून मधून उघडतंय. रोग मधून मधून होतात. म्हणून शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. जे रोज होत आहे, जे रोज उघड आहे ते कोठार. माल दोन्हीत सारखाच आहे, पण जे रोज उघड आहे ते कोठार, जे मधून मधून उघडत आहे ते भांडार. रोग रोजाच्या शरीराला, दुःख रोजाच्या शरीराला, म्हणून हे कोठार आहे. रोग मधून मधून आहे, म्हणून ते भांडार आहे. म्हणून शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीची थार. थोडं फास्ट घेतो मी आता. शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. शरीर दुर्गंधीची थार. आपल्या शरीरात एकूण 9 छिद्र आहेत. किती? 9 छिद्र आहेत. आणि प्रत्येक छिद्रातून एक नाली वाहते. आणि त्या नाल्या साफ करायला हा पठ्ठ्या, तुम्ही आम्ही सदैव तत्पर असतो. 2 नाक, 2 डोळे, 2 कान, झाले 6. 1 तोंड, 7. 1 गुदद्वार आणि 1 उपस्थ. गुदद्वार म्हणजे संडासी जागा, उपस्थ म्हणजे लघवीची जागा. असे 9 छिद्र आहेत शरीराला. आणि प्रत्येक छिद्रातून एक घाण वाहत असते. डोळ्यात चिपडेत, पाणी आहे. नाकात शेंबूड आहे. कानात वॅक्स नावाचा मळ आहे. तोंडात थुका आहे. गुदद्वारात विष्ठा आहे, मैल आहे, संडास आहे. लघवी छिद्रात लघवी आहे. शरीर दुर्गंधीची थार. शरीर किळसवान आहे. माणसं डिओ मारू मारू घामाचा वास दाबायचा प्रयत्न करतात. डिओ मारू मारू.
हो, पण ती दुर्गंधी त्या डिओलाही मोजत नाही. 4 घंट्यात डिओचा इफेक्ट गेला की पुन्हा घोरट घाण सुटते अंगाची, घोरट घाण. याचं कारण आहे, पुढे बोलेल मी. भगवंताने एवढं घोरट आणि घाण शरीर आम्हाला का दिले? घोरट आहे शरीर, शरीर दुर्गंधीची थार. एखादं डबकाड असेल आणि ते वाळू लागलं, त्याच्यावर थरावर थर थरावर थर थरावर थर चढतात, थरावर थर. म्हणून शब्द प्रयोग आहे, शरीर दुर्गंधीची थार. समुद्रकिनारी मिठाचे थर असतात, थार, थार म्हणजे थर. दुर्गंधीचे थरावर थर थरावर थर थरावर थर. शरीर जिवंतपणे तर सोडावं, मेल्यावर सुद्धा शरीराची काय दुर्गंधी. नरबरा बोलले, विपाहे आगी पडे तरी भस्म होऊन उडे, झाले श्वाना वर पडे तरी ते विष्टा. या चुके दोन्ही काजा तरी होय क्रमीचा पुंजा, हा परिणामी कपिध्वजा कश्मळोगा. विपाहे आगी पडी तरी भस्म होऊन उडे. हे शरीर मेलंय, याला आग मिळाली, अग्निडाग दिला, याची मुठभर राख होते. याला आग मिळाली नाही, याला कोल्हे कुत्रे खातात, त्याची मुठभर विष्ठा होते. याला कोल्या कुत्र्यांनी खाल्लं नाही, त्याच्यात आळ्या पडतात, होय क्रमीचा पुंजा, याच्यात आळ्या पडतात, हा परिणाम कपिध्वजा कश्मळोगा. जिवंतपणे तर सोडा, मेल्यावर सुद्धा ही दुर्गंधीची थार आहे. हो, सकाळी मेला तर म्हणतात उरका 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 अंधार पडेल, रात्री मेला तर म्हणतात उरका उरका ऊन होईल, प्रेत बाहेरी घालीचे. का? दुर्गंध सुटतं त्याचं, प्रेत बाहेरी घालीचे. बरोबर बोलतात, प्रेत बाहेरी घालीचे. हो, ज्याने सायासानं घर बांधलंय, मेला की पहिलं म्हणतात प्रेत बाहेर घालीचे, त्यांनीच बांधलंय. प्रेत बाहेर, का? दुर्गंध सुटतो. शरीर दुर्गंधीची थार. जिवंतपणे तर आहेच, पण मेल्यावर सुद्धा या शरीराचा एवढा घाण दुर्गंध आहे. नाल्या वाहतात शरीरातून, शरीर घाणेरड आहे. या अभंगामध्ये तुकोबारांनी वंद्य आणि निंद दोन्ही गोष्टी मांडल्यात. शरीर कसं वंदे, शरीर कसं निंदे, दोन्ही पैलू कव्हर केलेत. आणि शेवटी काय करा या शरीराचं, शेवटी उत्तर दिलेला अभंग थांबलेला आहे. दुर्गंधीची तार, नाही अपवित्र शरीर आहेसे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहेसे. शरीर अपवित्र आहे. शरीर अपवित्र का आहे? शरीरात असलेल्या रक्तामुळे हे अपवित्र नाहीये, मांसामुळे अपवित्र नाहीये, यात असलेल्या हाडामुळे अपवित्र नाहीये, यात असलेल्या इंद्रियामुळे अपवित्र नाही, किंवा यात असलेल्या पोटाची विष्ठा आहे किंवा लघवी आहे त्याच्यामुळे अपवित्र नाहीये. शरीर लघवी, रक्त, मांस, हाड याच्यामुळे अपवित्र नाहीये. शरीर अपवित्र आहे ते शरीरात असलेल्या अहंकारामुळे. शरीर अपवित्र आहे ते शरीरात असलेल्या अहंकारामुळे. म्हणून तुकोबाराय बोलले, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जे अपवित्र शरीर आहे, अहंकार गेला की शरीर देव बनतं. शरीर अपवित्र आहे ते अहंकारामुळे. ज्ञानोबा बोलले, हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे ओर भरा संतोषीने. काय बोलते माऊली? हा परमात्मा, शरीराकडे बोट केले, हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे ओर भरा संतोषीने. हे जे शरीर आहे आणि यात जो आत्मा आहे, हा साक्षात परमात्मा आहे म्हणले. हा देव आहे, पण हा हृदयात असलेला जो परमात्मा आहे, शरीरात असलेला परमात्मा आहे, तो अहंकाराच्या सानिध्यात आलाय म्हणून अपवित्र झालाय. अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नीचे ओर भरा संतोषीने. मला तुम्ही सांगा, माणसाचा जीव कसा तयार होतो? आम्ही जीवाचे डॉक्टर आहेत. मी डोळ्याचा डॉक्टर, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ बीड. आम्ही जीवाचे डॉक्टर आहेत. पण कुठल्याही डॉक्टरला विचारा माणसाचा जीव कसा तयार होतो, त्या डॉक्टरचा जीव जाईल. पण माणसाचा जीव कसा तयार होतो हे त्या डॉक्टरला सांगता यायचं नाही, कारण याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. आमच्या शास्त्रात, वैद्यकीय शास्त्रात गर्भात बाळ कसं कसं तयार होतं याचं सगळं वर्णन आहे एम्ब्रिओलॉजीमध्ये, पण त्या बाळात जीव कसा येतो याचंच वर्णन नाही. बाळ कसं कसं मोठं होतं, आईला कसं कनेक्टेड आहे, सगळे लहानाचं मोठं कसं फनगड्या फुटतात, नाक डोळे कसे, सगळं सगळं एक स्पेशल पुस्तक आहे एम्ब्रिओलॉजी नावाचं आम्हाला. पण त्या बाळात जीव कसा येतो हे आमच्या वैद्यकीय शास्त्राला सांगता येत नाही. याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. आणि तुमचा आवडता अध्याय 13वा. ज्ञानोबा बोलले, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. चरण बघा, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म. ब्रह्माला जीव दशाला यावं लागतं. कशामुळे? वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. इकडे माझ्या हाताकडे बघा, हा परमात्मा आहे आणि या परमात्म्यात मन जाऊन मिसळलं.
मनात अहंकार वास करतो. अहंकार हा मनात वास करतो. इकडे बघा, हा परमात्मा आहे आणि याच्यात अहंकारासहित मन जाऊन मिसळलं की परमात्मा जीव बनतो. ओवी आहे का ज्ञानोबाची, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीव दशा. कुणाला? वस्तू. कुणामुळं? वाया मन हे नाव. मन परमात्म्यात जाऊन मिळालं की परमात्मा जीव बनतो. आणि हे मन आणि अहंकार परमात्म्यातून वगळलं की खाली फक्त परमात्मा राहतो. मग ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कुंभ. ज्ञानोबा बोले, आधी दैवादी भूत हे मीची कीर समजत, परी पंधरे किडाळा मिळत काय साकेनो आहे. आदिभूत म्हणजे हे शरीर, आदिदैव म्हणजे याच्यात असलेला जीव, परमात्मा जीव. आणि ज्या वेळेस या परमात्म्यात अहंकार मिसळला, तो अहंकार वगळला की खाली जे उरतंय निखळ परमात्मा, ते आदियज्ञ. असे 3 शब्द आहेत. मी फास्ट चालतो आता. ज्ञानोबा बोलतात, आधी दैवादी भूत हेही मीची कीर समजतं. आदिदैव आणि आदिभूत. आदिभूत म्हणजे हा हाडा मासाचा देह आणि आदिदैव म्हणजे याच्यात असलेला जीव. हे मीचे म्हणले साक्षात कृष्ण आहे, पांडुरंग आहे. आदी दैवादी भूत हेही मीची कीर समजतं, परी पंधरे किडाळा मिळत काय साकेनो आहे. शुद्ध सोन्यामध्ये बट्टा घातलाय, बट्टेबाज झालं. परमात्मा शुद्ध आहे पण त्यात अहंकार मिसळलाय, परमात्मा बट्टेबाज झालाय. परमात्म्यात अहंकार मिसळला, परमात्म्यात मन मिसळलं की परमात्मा जीव बनतो आणि तो बट्टेबाज बनतो. म्हणून आपलं शरीर शुद्ध आणि अशुद्धाची सरबेसळ आहे. यात शुद्ध आहे परमात्मा आणि त्यात अशुद्ध आहे अहंकार. आणि म्हणून जसं सोन्यामध्ये बट्टा घातला की सोने बट्टेबाज होतं, तेच सोनं आता जाळात घातलं, बट्टा जळतो, खाली शुद्ध सोनं राहतं. तसं रामनामानं या हृदयातला अहंकार जाळला की अहंकार निघून जातो, खाली फक्त परमात्मा राहतो आणि तुम्हीच देव बनता. ते चालते ज्ञानाचे बिंब. परमात्मा अधिक मन, त्या मनात अहंकार आहे, अहंकार जीव दशेला आणतो परमात्म्याला. परमात्मा अधिक मन अर्थात अहंकार बरोबर जीव. या परमात्म्यातून रामनामानं अहंकार जाळला, अहंकार खाली गेला, वगळला, खाली फक्त परमात्मा राहिला. तुम्हीच देव बनता, तुम्हीच संत बनता. ही जीवनाची परमोच्च प्राप्ती असते. आणि म्हणून मोक्षाच्या व्याख्या करताना या 3 महासंतांना असं बोलले. ज्ञानोबा, तुकोबरा आणि नाथ महाराज मोक्षाची व्याख्या करतात. तुकोबरा बोलले, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हाच मोक्ष, मनासहित अहंकाराचा नाश हाच मोक्ष. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. ज्ञानोबा आहे, मनपण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक के आहे, म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभव येतो. मनपण मुद्दल जाय, मनच गेले, त्याच्यासोबत अहंकार गेला. मनात अहंकार वास करतो. जसं गरोदरबाई मारली की आतला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. मन मेलं, आत वास करणारा अहंकार आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. मन मेले की अहंकार मरतो, कारण तो मनात वास करतो. मनपण मुद्दल जाय, मनच गेलंय आता, मग अहंभावाधिक की आहे, मग अहंकार कुठं आवडला म्हणले, मग शरीराची ब्रह्म होय अनुभव येतो. त्याचं शरीरच ब्रह्म बनलंय, तोच देव बनलाय. ज्ञानोबा आहे, नाथ महाराज, देहीचे देहांतेचे दडपण, त्याची बद्धतेचे लक्षण आणि देहांतेचे निरसन मुक्तता जाणं नावत आहे. निरसन म्हणजे जाणे, देह अंत्यचे निरसन मुक्तता जाणं नावत आहे. अहंकाराचं निरसन, अहंकार जाणं हाच मोक्ष असतो. म्हणून शरीर दुर्गंधीची थार नाही, अपवित्र शरीर आहे. शरीर अपवित्र आहे. का अपवित्र आहे? यात अहंकार मिसळला आहे म्हणून. शरीर परमात्मा स्वरूपच आहे. या हाडामासालाही परमात्मा म्हटले, आत असलेल्या जीवालाही परमात्मा म्हटले. नरबराची होय, आधी दैवादी भूत तेही मीची कीर समजत, की ते मीची कीर समजतं. हे शरीर म्हणजे आदिभूत आणि मधला जीव म्हणजे अधिदैव, हे दोन्ही मी आहे. हाडामासाचं शरीर ना आतला जीव, हे दोन्ही मी आहे, परमात्मा आहे. पण त्याच्यात अहंकार गेला म्हणून ते बट्टेबाज झाले. सोन्यामध्ये बट्टा गेल्यामुळे सोने बट्टेबाज झालंय. परमात्म्यामध्ये अहंकार मिसळलाय म्हणून परमात्मा बट्टेबाज झालाय. सोनं जाळात टाका, बट्टा जळतो, खाली शुद्ध सोनं राहतं. रामनामानं अहंकार जाळा, आता खाली शुद्ध परमात्मा राहतो. तुम्हीच परमात्मा बनता, तुम्हीच देव बनता. वेगळा देव प्राप्त करायची गरज नाही, तुम्हीच देव बनता. आणि म्हणून शरीर अपवित्र झाले ते केवळ अहंकारामुळं. आता रामनामानं, राम म्हणता काम क्रोधाचे धन होय अभिमान देशोधडी. रामनामानं हा अभिमान, हा अहंकार जाळला. आता शरीरामध्ये परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. आता रामनामानं अहंकार जाळला, अहंकार गेला, आता खाली फक्त परमात्मा राहिलाय.
अहंकारामुळे शरीर अपवित्र बनले, पण रामनामानं अहंकार जाळलाय, अहंकार गेला, आता फक्त परमात्मा राहिलाय, शरीर पवित्र झालंय. हे शरीर पवित्र झालंय अहंकार गेल्यामुळं. आणि म्हणून दुसऱ्या शरणात तुकोबाराय बोलले की शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या शरीरातला अहंकार गेला, अहंकारामुळे अपवित्र आहे, पण रामनामानं अहंकार मारलाय, जाळलाय, अहंकार गेलाय. आता हे अपवित्र शरीर पवित्र बनलंय, आणि पवित्र बनलंय म्हणून हे उत्तम आहे, हे चांगलं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम आहे का? अहंकार गेलाय. आता जसं कोठार आणि भंडार ही दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत, थोडासा फरक होता, तसं उत्तम आणि चांगलं ही दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत, थोडासा फरक आहे, थोडा फरक आहे. उत्तम आणि चांगलं जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत. हा मनुष्य उत्तम आहे, हा मनुष्य चांगला आहे, जवळजवळ सारखंच आहे, पण थोडा फरक आहे. जसं कोठार आणि भंडार. शरीर उत्तम, शरीर चांगले, शरीर उत्तम आहे. उत्तम ही उपाधी, उत्तम हा शब्द फक्त एकाच वस्तूला वापरला जातो, आणि तो आहे परमात्मा, तो आहे आत्मा. ज्ञानोबा साक्ष देतात. नैवेद्यात माऊली बोलते, धर्माचे निजधाम, उत्तमाचे उत्तम. आत्म्याकडे बोट केले, आत्मज्ञानाकडे आत्म्याकडे बोट केले ज्ञानोबारायांनी. आणि आत्मा कसा आहे? धर्माचे निजधाम, उत्तमाचे उत्तम. जया येता नाही काम जन्मांतराचे. या जगामध्ये विश्वामध्ये एकच उत्तम आहे, आणि तो आहे आत्मा. आणि म्हणून प्रभू रामचंद्राला पुरुषोत्तम म्हणतात. जगात उत्तम ही उपाधी एकाच वस्तूला लागते, आणि ती आहे परमात्म्याला. म्हणून शरीर उत्तम का? परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. रामनामानं अहंकार जाळलाय, अहंकार निघून गेला, आता फक्त या शरीरात फक्त परमात्मा राहिला. शरीर परमात्मा स्वरूप झाले, आणि परमात्मा उत्तम असतो, आणि म्हणून शरीर उत्तम आणि शरीर चांगले. यात फक्त परमात्माच राहिला अहंकार गेल्यामुळे, म्हणून हे शरीर उत्तम आहे, आणि हे चांगले बी आहे. का चांगले? चांगली ही उपाधी फक्त हरिनामाला लागते, इतराला लागते, पण प्रामुख्यानं हरिनामाला. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन चांग, कीर्तन म्हणजे मुखानं नाम घेणं, जय जय रामकृष्ण हरी म्हणणं, याला कीर्तन म्हणतात. आणि भगवंताचं नाम हे चांगलं आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आता हे शरीर उत्तम तर बनले अहंकार गेल्यामुळं, फक्त परमात्मा उरलाय म्हणून हे उत्तम आहे, परमात्माच उत्तम आहे, पण हे चांगलं बी आहे का? तर हे हरिनाम घेत आहे, आणि जगात हरिनाम चांगले. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आता हे शरीर हरिनाम घेत आहे, रामनाम घेत आहे, रामनाम चांगले म्हणून शरीर बी चांगले, शरीर उत्तम, शरीर चांगले. ओके. शरीरे साध्य होय केले, शरीर सुखाचे घोसुले. शरीर उत्तम, शरीर चांगले, शरीर सुखाचे घोसुले. आता हे शरीर हरिनाम घेत आहे म्हणून हे चांगलं आहे, आणि जी व्यक्ती हरिनाम घेते फक्त त्याच्या जीवनाला सुखाचे घड लागतात, घोस लागतात. कारण जगात दोनच गोष्टी सुखरूप आहेत, एक पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव. हे शरीर पांडुरंगाचं नाव घेत आहे, आणि जगात दोनच गोष्टी सुखरूप, पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाम. म्हणतो तुकोबाराय बोलले, देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. तुकोबाराय, देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. जगात सुखरूप काय आहे? ते फक्त पांडुरंगाचं नाव आहे, आणि हे तोंड पांडुरंगाचं नाव घेते म्हणून चांगले, आणि म्हणून ते सुखरूप आहे. कारण नामच सुखरूप आहे, आणि हे शरीर तर सुख नाम घेते म्हणून हे सुखरूप आहे. याला घड लागले शिंदुळ्याचे, कशासारखे? शिंदुळ्याचे, अंगुरासारखे, नारळाचे घड, शरीर सुखाचे घोसुले, याला घड लागले सुखाचे. का? हे आता नाम घेते, नाम घेते म्हणून चांगले, नाम चांगले, नाम घेते म्हणून हे सुखरूप आहे. नामाने अंतर्मुक्त आहे, हृदयस्थ परमात्म्याची, मन आणि हृदयस्थ परमात्म्याची भेट आहे. नामाने मन आणि हृदयस्थ परमात्मा यांची भेट आहे, आणि या भेटीतून मनाला स्थिरता आहे, मनाची स्थिरता हे सुख आहे. आणि म्हणून या शरीरानं आता मुखात नाम धारण केलंय. नाम चांगलंय, कीर्तन चांगले, अर्थात नाम चांगले म्हणून शरीर चांगले, आणि या नामामुळं या शरीराला सुखाची प्राप्ती झाली, सुखाचे घड लागले. एक गोष्ट, नामामुळे सुख मिळालं. हो, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देईवर. नाम हे सुखरूप आहे, हे शरीर नाम घेत आहे म्हणून हे सुखरूप आहे, याला घड लागली सुखाचे. शिवाय याला मोक्ष मिळालाय, अहंकार गेला म्हणजे याला मोक्ष मिळालाय. आणि मोक्ष मिळाला की दुःखाची अत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, म्हणून हे सुखरूप आहे, याला सुखाचे घड लागले. तुका म्हणे, खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चरपडू नका तुम्ही, आनंद निर्भर डुलत असे. का डुलतोय तुकोबाराय? का डुलतायत आनंदानं?
आता तुकोबरायचं मुख सातत्यानं नाम घेते, तुम्ही घ्या, तुम्ही डुलताल, आनंदे निर्भर डुलत तसे, का मुखात नाम आहे, नाम चांगले म्हणून शरीर चांगले, आणि मुखात नाम आहे की जीवनात सुखाचे घडं लागतात. शरीर सुखाचे घुसुले, शिंदोळ्याचे घडं, आंब्याचे घडं, द्राक्षाचे घडं, नारळाचे घडं, तसे सुखाचे घडं, का आता हे मुख, हे शरीर, हे मुख हरिनाम घेत आहे, आणि हरिनाम फक्त सुखरूप आहे म्हणून हरिनाम तिथं सुख आहे. या शरीराला सुखाचे घडं लागले, ती व्यक्ती सुखरूप बनली. शरीर सुखाचे घुसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. आता या सुखाने, या शरीराने ज्याच्या तोंडात नाव स्थिरावलंय त्याच्या बळावर काय, शरीरे साध्य होय केले. ज्याच्या तोंडात पांडुरंगाचं, रामप्रभूचं नाव स्थिरावलंय, तो काय प्राप्त करू शकत नाही. साध्य, शरीरे साध्य होय केले. तुकोबा बोलले, काय न होय केले एका चिंतिता विठ्ठले. ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे, त्या नामाच्या बळावर बोलले त्याला काय मिळू शकत नाही. महाराज म्हणतात, काय न होय केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे लाभ होती एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. भगवंताच्या नामानं जगातली प्रत्येक वस्तू, दृश्य आणि अदृश्य दोन्ही गोष्टीवर, द्रष्टा अदृष्ट विजय व्हायची, दोन्ही गोष्टीवर तुम्ही विजय मिळू शकता. संसारी वस्तूची तर प्राप्ती होईलच, दिसणाऱ्या पण न दिसणारा परमात्माही तुम्हाला भेटेल. कशाच्या बळावर, नामाच्या बळावर, द्रष्टा दृष्ट विजय व्हायची. शरीरे साध्य होय केले, या शरीराला तुम्ही काही साध्य करू शकता, काही प्राप्त करू शकता. दिसणाऱ्या संसारिक वस्तू आणि न दिसणारा भगवंतही दोन्ही प्राप्त करू शकता नामाच्या बळावर. म्हणून महाराज म्हणतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. तुम्हाला काय मिळणार नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट मिळाल. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. तुमची बुद्धी पांडुरंगाच्या चरणावर स्थिर ठेवा, मागाल ते मिळेल. तुम्ही ठेवत नाही म्हणून मिळत नाही, तुम्ही ठेवत नाहीत म्हणून मिळत नाही, ठेवा, मिळणारच. शरीर साध्य होय केले, दिसणाऱ्या न दिसणाऱ्या दोन्ही वस्तू, हो, भौतिक संसाराच्या सुखसोयी आणि न दिसणारा परमात्मा, दृश्य आणि अदृश्य दोन्ही गोष्टीवर तुम्ही नामानं आता विजय मिळू शकता. हो, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. महाराज म्हणता, अरे वस्तूच काय घेऊन बसला, शरीरे साधिले परब्रह्म. तुला मोक्ष मिळेल, परमात्मा भेटेल, तू परमात्मा स्वरूप होशील. शरीराची वंद्यता, निंदा आणि वंद्य दोन्ही गोष्टी मांडल्यात. पुढच्या चरणात महाराज बोलतात, शरीर सकळ ही शुद्ध. शरीर सकळ ही, आधी आधी वंद्य गोष्टी घेतो, त्या निंद्याला शेवटी हात घालतो. शरीर सकळ ही शुद्ध. या शरीराला सकळ ही शुद्ध म्हटलंय. आता शब्दप्रयोग कसा आहे पहा. शरीर सकळही शुद्ध, शरीर निधीचाही निध. शरीरे तुटे भवबंध, वसे मध्यभागी देव शरीरा. शरीर सकळही शुद्ध. या शरीरातल्या हाडामासाला सुद्धा तुकोबरायांनी शुद्ध असा शब्द वापरलाय. या शरीरातला अहंकार निघून गेला, तर अहंकार निघून गेल्यावर मध्ये जो परमात्मा उरलाय फक्त त्याला शुद्ध म्हणावं. पण तुकोबराय त्या फक्त परमात्म्याला शुद्ध म्हणत नाही, तो तर शुद्धच आहे. अहंकारामुळे अपवित्र झाला, अहंकार गेलाय आता रामनामानं, खाली फक्त परमात्मा उरलाय, फक्त त्या परमात्म्याला शुद्ध म्हणावं. पण शब्दप्रयोग फक्त परमात्म्याकडे नाहीये. शरीर सकळही शुद्ध, या हाडामासालाही शुद्ध म्हटलंय. शरीरेची ब्रह्म होय तो, मनपण मुद्दल जाय अहंभावाधिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय तो. शरीर 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 ब्रह्मस्वरूप झाले, शरीराला शुद्ध म्हटले. का नरभाई बोलतात, आधी दैवादी भूत, तेही मीच केलं समजतं. हे नाशवंत शरीर, त्यात आत राहणारा देव, हे दोन्ही मीच आहे आणि दोन्ही शुद्ध आहेत. म्हणजे हाडामासालाही शुद्ध केले, हे हाडमासही पांडुरंग स्वरूप झाले. शरीर सकळही शुद्ध, शरीर निधीचाही निध. निधी म्हणजे ठेवा, आणि जगात सगळ्यात मोठा ठेवा आहे मोक्ष. मोक्ष निधान सापडले. निधी म्हणजे ठेवा आणि सगळ्यात मोठा ठेवा आहे मोक्ष. शरीर निधीचेही निध. या शरीरामुळं आता हे नाम घेत आहे, हे पवित्र झाले, याच्यामुळे मोक्ष नावाचा ठेवा मिळतो. पण इथं महाराज थांबले नाही, याला निधीचा निध म्हटले. शरीर सकळही शुद्ध, शरीर निधीचे निध. या शरीराने मोक्ष मिळवला
म्हणून निधी. पण इथं थांबलं नाही. मोक्ष मिळवून मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. जो महात्मा भगवंताच्या नामाने मोक्ष मिळवतो, हे शरीर सकाळी शुद्ध झालं. फक्त ही फक्त निधी झाली. पण महाराज निधीचे निध म्हणतात. शरीर निधीचे निध. हो, मोक्ष मिळवणं म्हणजे निधी. पण त्या मोक्षाच्या माथ्यावर पाय देऊन पाचवा पुरुषात भक्ती मिळवणं हे निधीचे निध आहे. शरीर सकाळी शुद्ध, शरीर निधीचेही निध. या शरीराने आता मोक्ष मिळवलाय म्हणून निधी. पण मुक्तीवर भजनयुक्त आहे. मुक्त होणे भगवंताचं नाम चालूच आहे आणि तो संत असतो. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. म्हणून या शरीराने मोक्षरूपी निधी तर मिळेल, पण त्या पुढचं संतपदही मिळतं. आणि म्हणून शरीर निधीचेही निध. निधी म्हणजे मोक्ष, निधीचाही निध म्हणजे संत. चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसे. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. मुक्त झालाय पण मुक्तीवरी भजनयुक्त आहे. भगवंताचं नाम चालूच आहे, मुक्त होणे तो संत असतो. आणि म्हणून शरीराने निधी तर मिळाली, पण निधीचा निधी अर्थात संतपदही मिळाले. हो, शरीरे तुटे भवबंध वसे मध्यभागी देव शरीर. या शरीराने भवबंध तोडलाय, जन्ममरणाचं बंधन तोडलंय. मग अशा शरीरात मध्यभागात देव राहायला येतो. तैसा हृदया माझी मी राम असता सर्व सुखाचा आराम हो की भ्रांताशी काम विषयावरी. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तिथं. वसे मध्यभागी देव शरीरा. या शरीराचा मध्यभाग म्हणजे हृदय. हृदय माझी मी रामू असता सर्व सुखाचा आराम हो की भ्रांताशी काम विषयावरी. तुका म्हणे ते शरीर घर भंडार देवाचे. हे सगळे शरीर शुद्ध झाले, हाडामासाचे. यांनी निधी म्हणजे मोक्ष मिळवलाय आणि निधीचा निध म्हणजे संतपद मिळवलंय. यांनी भवबंध तोडलाय. आणि म्हणून अशा शरीरात अशा महात्म्याला भगवंत शोधत येतो. तयाचे आमावेसना बाबा, तयाचे आमावेसना तो आमचे निजधाम, तो मिळे ते समाधान. अरे भक्तांनी मला शोधाव काय म्हणतात? मी भक्ताला शोधाव. भक्ताचं मला व्यसन लागावं यात काय नवले, मला भक्ताचं व्यसन लागावं. तयाचे आम्हा व्यसन तो आमचे निधी निदान किंबहुना समाधान तो मिळते. ज्या महात्म्याने ज्याचं शरीर अहंकार जाळून रामनामानं आता शरीर सगळं शुद्ध केले, निधीचा निध म्हणजे मोक्ष मिळवलाय, मोक्षावर संतपद मिळालंय, पाचवा पुरुषात मिळालाय, मोक्षाच्या माथ्यावर पाय ठेवून चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसी मोक्षाच्या पुढे गेलाय, संत झालाय, निधीचा निध झालाय, भवबंध तोडलाय. अशा महात्म्याचा शोध मी घेतो आणि त्याला शोधत मी येतो आणि त्याच्या हृदयात वास करतो. म्हणून वसे मध्यभागी देव शरीरा. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ होणे गोपाळ राहे तिथे. एक शेवटच्या 5 मिनिटात राहिलेली 2 चरण. शरीर विटाळाचे आळे. शरीराला विटाळाचं आळं म्हटलंय. विटाळ या शब्दाचा खरा अर्थ होतो अशुद्ध. अनेक विटाळ आहेत. मनुष्य जन्माला आला विटाळ, मेला विटाळ, घरात माणूस मेला विटाळ, मासिक पाळी आली विटाळ. हे अनेक प्रकारचे विटाळ आहेत. वीट या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. वीट म्हणजे कंटाळा येणे. काय वीट आणलाय माणसाने, वीट म्हणजे कंटाळा. पण वीट या शब्दाचा खरा अर्थ होता अशुद्ध. भाजी विटली, ती खाण्यास योग्य राहिली नाही. भाजी विटली म्हणजे अशुद्ध झाली. शरीर अशुद्ध आहे, हे विटाळाचं आळं आहे. आळं म्हणजे बंधन. गोल पेंडीला आपण आळा घेतो. बांधल्या पेंडीचे सुटला शिआळा तरण रानमाळा पांगत असे. आळा म्हणजे गोल, पेंडीला आळा घेतो ना. आळा जर पक्का बसला आणि गंजीला पेंडी बसली आणि बैलाला ती पेंडी टाकत असताना कुऱ्हाडीने तोडावं लागतं आळा, पण हाताने तुटत नाही, इतका पक्का बसतो. तसं या शरीराला अशुद्धतेचा आळा आहे. अशुद्धतेने बांधलंय याला. शरीर विटाळाचे आळे, सातत्याने याला अशुद्धतेने बांधलंय. तुम्ही सकाळी झोपेतून उठले, पारुषांगाने ज्ञानेश्वरी वाचू शकता का? पारुषांगाने देवपूजा करू शकता का? का ते अशुद्ध आहे, विटाळाचा आळ आहे. विटाळ म्हणजे केवळ मासिक पाळी किंवा मड एवढाच अर्थ घेऊ नका. विटाळ म्हणजे अशुद्ध. हे अशुद्ध आहे, सातत्यानं अशुद्ध आहे. याला सकाळी आंघोळ करून दात घासून शुद्ध करावं लागतं, मग ज्ञानेश्वरी वाचायची, मग देवपूजा करायची, कारण हे अशुद्ध आहे. शरीर विटाळाचे आळे. माया मोह पाश जाळे, याला 7 पाशानं बांधलंय. वेळ कमी, मी धावतं वर्णन करतो पुढे चालतो. नाना प्रकारचे पाश आहेत.
मायापाश, मोहपाश, अनेक वित्तपाश, दारापाश, पुत्रपाश, अनेक प्रकारचे पाश. मला सांगा, पाश म्हणजे बंधन, बांधणं. जगात तुमचा खरा वैरी कोण आहे? जग हा आमचा वैरी नाहीये. आमचा खरा वैरी जर कोण असेल, आमचा खरा वैरी जर कोण असेल, तर ती आहेत आमची बायका, मुलं आणि आमची संपत्ती. याची साक्ष ज्ञानोबा देतात. जी बायका, मुलं आणि संपत्ती तुम्हाला अनंत जन्माच्या फेऱ्यात बांधतात, पुन्हा पुन्हा जन्म मरणात अडकवतात, ती तुमची मित्र का शत्रू? शत्रूच. जगात आमचा शत्रू नाहीये. जे पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात बांधतात ते आमचे खरे शत्रू, आणि जन्माच्या फेऱ्यात बांधतात ती बायका, मुलं आणि संपत्ती. म्हणून आमचा खरा वैरी जर कोण असेल तर ती आमची बायका, मुलं आहेत. याचा अर्थ घरी गेले बायकोला काठीने हाणायचं आणि घराच्या बाहेर काढायचं असं करू नका. बायकोचा, पोराचा उत्तम सांभाळ करायचा, पण त्यातून सुटता आलं पाहिजे. आज तो माझा विषय नाहीये, पुढच्या प्रवचनात बोलेल. सुटता आलं पाहिजे. सुटता येतं रामनामानं, युक्तियुक्तीने सुटता येतं. ह्या बायका पोराच्या माया मोह पाशाने आम्हाला बांधलंय. ज्ञानोबा साक्ष देतात. पहिले बाळ दसे आईबा हेची एक पिसे, ते सरे मग स्त्री मासे बोलवणे टाके. मग स्त्री भोगिता थावो, वार्धक्य लागे येवो, मग तोची प्रेम भावो बाळकाशी आणे. ज्ञानोबा आहे. 5 वर्षाचं मूल आहे. लहानपणी त्याचं फक्त एकच वेळ असतं त्याला. पहिले बाळ दसे आईबा हेची एक पिसे. एकच पिस आहे. आई आई आई, बाबा बाबा बाबा. त्याच्या पुढे पोतावर नोटा टाका, ते डुंकून बघणार नाही. त्याला फक्त एकच वेळ, आई आणि बाबा. पहिली आहे बाळादशे आईबा हेची एक पिसे. लहानपणी आईबापाचं वेळ आहे. बरे, आईबापाचं वेळ किंवा प्रेम किती दिवस टिकून राहतं? नानाबाई पुढच्या चरणात बोलतात, ते सरे मग स्त्री मासे बोलवणी टाके. लहानपणी आईवडिलावर प्रेम आहे, पण थोडं टोंगळं झालं, मोठं झालं, त्याला हळद लागली. त्याला हळद लागली की ते सरे मग स्त्री मासे बोलवणी टाके. आईवडिलावर उठतं आणि बायकोच्या गोऱ्या कातड्यावर जातं. नानाबरोबर बोलतात, मी नाही. ते सरे मग स्त्री मासे बोलवणी टाके. बायकोच्या गोऱ्या कातड्याला बोलतो. ते सरे मग स्त्री मासे बोलवणी टाके. बरं, बायकोवर तर किती दिवस टिकतंय? मग स्त्री भोगिता थावो, वार्धक्य लागे येवो, मग तोची प्रेम भाव बाळकाशी आणे. पहिले बाळदशे आईबा हेची एक पिसे, ते सरे मग स्त्री मासे बोलवणी ठाके. लहानपणी आईवडिलावर प्रेम आहे, ते संपतं. तरुणपणी पत्नीवर जातं, आणि पत्नीवर तर किती दिवस टिकतं? उतरतं वय लागलं की ते अवलादीवर, नातरुंडावर जातं. मग स्त्री भोगिता थावो, वार्धक्य लागे येवो, मग तोची प्रेम भावो बाळकाशी आणे. लहानपणी आईवडिलावर, तरुणपणी पत्नीवर, आणि म्हातारपणी अवलादीवर. मनुष्य जगतो ते अवलादीसाठी. अवलाद जीवनातून वगळली तर मनुष्य टक्कर घेऊन जीव देईल. जीवनात काही उरत नाही. मग ज्या अवलादीसाठी जगतात ती अवलाद तुम्हाला पुन्हा पुन्हा मसलवट्यात नेऊन घालते. म्हणून ज्ञानोबा बोलतात की शरीर मोह, माया मोह पाश आळे. ही जी माया आहे, जे मोह आहे, हे पाश आहेत, तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतात. का? मनुष्य जगतो अवलादीसाठी, नातवासाठी, आणि जो नातू तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतो तो तुमचा खरा वैरी असतो. म्हणून शरीर माया मोह पाश जाळे, शरीर विटाळाचे आळे, शरीर माया मोह पाश जाळे. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीराच्यामुळे शरीर काळे व्यापिले. 5 मिनिट शेवटचे. पतन शरीराच्यामुळे तुकोबरायांनी एक अभंग लिहिलाय, परद्रव्य परनारी यांचा अभिलाष, येथून या रास सर्व भाग्या. जो मनुष्य दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याची स्त्री भोगतो, महाराज बोलतायत, निमिष, दिवस, मास, वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड परी खरा.
महाराजांनी पूर्ण गाथा पॉझिटिव्ह लिहिली, असं असं करा म्हणजे देव भेटेल. एकच अभंग निगेटिव्ह लिहिला, परद्रव्य परणारी यांचा दरी विटाळ. पण परद्रव्य परणारीचा अभिलाष जर केला, दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री जर भोगली, तर महाराज म्हणतात निमिष दिवस मास वर्ष लागती तीन, बांधिले पतन गाठोडीस. तुझं पतन होऊन म्हणले हो, पतन शरीराच्यामुळे हा शब्द आहे. शरीर विटाळाचे आळे, माया मोहपात जाळे, पतन शरीराच्यामुळे. शरीर काळे व्यापिले. या शरीराला नाना प्रकारचे मनुष्य वाईट पाप करतो, कृती करतो, परद्रव्य परणारीचा अभिलाष करतो, याचं पतन होतं, अर्थात तो नरकाला जातो. शरीर काळे व्यापिले. नाथ महाराज म्हणतात शरीर काळे व्यापिले. महाराज म्हणतात घडोघडी काळ याची वाटप आहे. शरीर काळे व्यापिले, घडोघडी काळ याची वाटप आहे, अजून किती आहे अवकाश. हे चरण सहज घेऊ नका, यात किती खोलवा आहे बघा. घडोघडी काळ याची वाटप आहे. काळ आमच्या मरणाचा हिशोब ठेवतो. किती वर्ष राहिले, किती महिने राहिले, किती दिवस राहिले, किती घंटे राहिले, किती मिनिट, किती सेकंद राहिले. काळ आमच्या मरणाचा हिशोब ठेवतो. काळ आमच्या मरणाची आठवण ठेवतो आणि आम्ही मरणाला विसरतो. हे मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. त्या यक्षाने प्रश्न विचारलाय पांडवांना की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय. धृतराष्ट्रानं बरोबर उत्तर दिले, बाकीच्या पांडवांना देता आलं नाही. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, एक मनुष्य दुसऱ्या माणसापुढे मरतो, त्याला स्मशानात नेतात, जाळतात. जाळणारी माणसं घरी येतात आणि घरी आली की काही क्षणात ते विसरतात की काही दिवसांनी मी मरेल आणि असाच त्या स्मशानात मसणवाट्यात जाळला जाईल. हे तो विसरतो. माणसाला पडणारा हा आपल्या मरणाचा विसर, हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. काळ आमच्या मरणाची आठवण ठेवतो पण आम्ही आमच्या मरणाला विसरतो, हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. म्हणून घडोघडी काळ याची वाटप आहे, अजून किती आहे अवकाश. शरीर काळे व्यापिले, देह तर वासे पडले काळाचे तोंडी. काळानं तोंड वाचले, देह त्या काळाच्या तोंडात पडलेले. दरदूर सापे गिडी जत आहे उभा, तरी तो माशिया वेटाळी जिभा. तसे प्राणी आहे कमना लोभा वाढविती तृष्णा. बेडूक माशा खातोय, मागून साप आलाय, अर्धा बेडूक गिळलाय, त्यांनी पाहिले साप आलाय आपल्याला गिळायलाय, त्यांनी पळावं तर तो म्हणतो नाही 2-4 माशा खाऊन घेतो. अरे तुला सापाने गिळलंय ना, पण 2-4 माशा खाऊन घेतो. बेडूक साप अख्खा बेडूक गिळतो. तसं काळानं तोंड वाचले, देह तवासे पडले काळाच्या तोंडी. काळानं तोंड वाचलंय आणि माणूस त्या काळाच्या तोंडात आहे. सापाने तोंड बंद केलं, बेडूक संपला. काळाने तोंड बंद केलं, माणूस मरला. शरीर काळे व्यापिले, काळाचा विळखा आहे शरीराच्या भोवती. हो, शरीर अविद्येचा बांधा. शेवटचे 1-2 चरण. शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणाचा रांधा. शरीरे असे बहुत बाधा, नाही गुण सुद्धा एक शरीरी. शरीर अविद्येचा बांधा. अविद्या ही शरीराचा स्थायी भाव आहे. हो, अविद्येच्या चिंदिया गुंडोनी जीव बाहुलिया. हो, खेळवी तसे तिगुनिया अहंकार रज्जू. स्वमायेचे आडवस्त्र लावणी खेळवी एकला सूत्र. बाहेरी नटे छायाचित्र लक्ष 84. शरीर अविद्या ही शरीराचा स्थायी भाव आहे. अविद्या म्हणजे अज्ञान, अहंकार, माया. आणि माया ही त्रिगुणानं बनलेली आहे, सत्व रज तम. आणि म्हणून शरीर अवगुणाचा रांधा. रांधा म्हणजे काला, दुधाचा काला करतो आपण. जोपर्यंत विवेक जागृती नाहीये तोपर्यंत शरीर हे दुर्गुणानं बरबटलेलं असते. विवेक द्वेषे अहंकार पोखे. ज्ञानोबा बोलतात विवेकाचा द्वेष केला की अहंकार पोचतो आणि विवेक जागृत झाला की अहंकार पळून जातो. विवेक द्वेषे अहंकार पथ्य द्वेषे जरू, दीप द्वेषे अंधकारू, विवेक द्वेषे अहंकारू पोके. जैसा जिथं विवेक नाही तिथं अहंकार पुष्ट असतो, विवेक आला की अहंकार पळून जातो. अविवेकाची काजळी. जोपर्यंत अविद्या बलवाने, अहंकार बलवाने, माया बलवाने, तोपर्यंत विवेक नाही. आणि रामनामाने एकदा विवेक जागा झाला की अविद्या पळून जाते. म्हणून विवेक जागृती नाही आहे तोपर्यंत शरीर अवगुणाचा रांधा आहे. तो मनुष्य दुष्कृत्यच करणार. हो, दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडळाचे. माणसाची वाईट कृत्याकर ओढ असते. हा शरीराचा अवगुण आहे, अवगुणाचा रांधा आहे. विवेक जागृती नाही तोपर्यंत अवगुणाचा रांधा आहे. दुधाचा काला आहे तसा अवगुणाचा काला आहे.
मनुष्य दुर्गुणानं बरबटलेला असतो, अविद्येने बांधलेला आहे. अनेकदा विवेक जागा झाला रामनामानं सत्संगतीने की अवगुण पळून जातात आणि या शरीरात सद्गुण वास करू लागतात. आणि म्हणून शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणाचा रांधा. शरीरे वसे बहुत बाधा, नाही गुण सुद्धा शरीरी. शरीरी वसे बहुत बाधा. बाधा या शब्दाचा अर्थ होतो शरीरात कुठलाही रोग नाहीये तरी माणूस बिमार आहे, त्याला बाधा म्हणतात. है का नाही? आपण म्हणतो ना सगळे दवाखाने पालते गेले, नाना प्रकारच्या डॉक्टरकडे गेलो, त्याला दाखवलं, पण डॉक्टर म्हणतात काहीच नाही. मग काय बाधा झाली असेल बाबा? काय बाधा झाली असेल? डॉक्टर म्हणतात काही नाही. मग काय बाधा झाली असेल बाबा? शरीरी वसे बहुत बाधा. शरीरात कुठलाही इंद्रिय रोगीट नाहीये, कुठल्या इंद्रियाचा रोग नाहीये. शरीर ठणठणीत चांगले तरी मनुष्य बिमार आहे, त्याला म्हणायचं बाधा. आणि हे असतात मनोविकार, मानसिक रोग, मनाचे रोग, सायकिक डिसिजेस. दातखिळ्याच बसणं, अंगातच येणं, झटकेच येणं, अलग लक्षात, ह्या सगळ्या बाधा आहेत. पळे भूत बाधा भेनेत येते. हो, भूतबाधा शब्दाचा अर्थ ज्ञानाबाने असा केला की भूत म्हणजे प्राणी. रामनामानं मनुष्यरूपी भूत पळून जातं, म्हणजे पुन्हा जन्म मरण नाही, ती भूतबाधा आहे. पण ही शरीराला जी बाधा आहे की शरीरात रोग नाहीये, अवयव बिमार नाहीत, अवयव ठणठणीत चांगले, अवयव चांगले असूनही मनुष्य बिमार पडलाय, ती बाधा असते. आणि झटके येणं, अंगात येणं, दातखिळ्या बसणं, हा हिस्टेरिया असतो आमच्या भाषेत. ही शरीराला बाधा जोडू नये. नाही गुणसुद्धा एक शरीरी. या शरीरात एकही गुण चांगला नाही आहे, हा अवगुणाचा रांधा आहे. याच्यात जेव्हा विवेक जागा होईल तेव्हा अवगुण जातील आणि सद्गुण येतील. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, शरीरा सुख न द्यावा भोग, न द्यावे दुःख, न करावा त्याग. शरीर ओखटे न चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजने. शरीराला सुखही देऊ नका, दुःखही देऊ नका. बघा, शरीरी सुख न द्यावा भोग. आम्ही शरीर श्रंगारण्याच्या मागे लागतो. म्हातारपणी लोक काळे केस पांढरे करतात, शेवटी देव काळे पांढरे दोन्ही घेऊन जातो. काळे पांढरे तुम्ही किती पांढरे काळे करा, तुम्ही किती पांढरे काळे करा, देव शेवटी काळे पांढरे दोन्ही घेऊन जातो. देह शंगारण्यासाठी नाहीये. हो, माणसं डिओ लावलो घामाचा वास दाबतात, किती दाबा, पुन्हा घाण येणार, या अंगाची घुरटच घाण सुटणार, शरीर दुर्गंधीची तार. या शरीराला सजवू नका. हे शरीर सजव, याचा अर्थ घाणेरडा असा बी नाहीये, पण केवळ नुसतं नटण्यात हे आयुष्य घालू नका, आवडीनिवडीत आयुष्य घालू नका, वस्तू संग्रहात आयुष्य घालू नका. हो, शरीरात सुख न द्यावा भोग. ज्ञानोबाने म्हटले, हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेला पंचत्वा, ते वेळी केला गिवसावा शेनू आपला. या शरीराला किती भोग द्या, शेवटी भोग आणि हे शरीर दोन्हीचा नाश होणार आहे. त्यावेळेस या शरीराला भोग देण्यासाठी जो शीन आला, जे कष्ट पडलं, त्याचा हिशोब कुठं मागावं म्हणले. हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला गिवसावा शेनू आपला. म्हणून शरीर श्रंगारण्याच्या मागे लावू नका. शरीराला भोग देऊ नका, अर्थात इंद्रियाचे लळे पुरवू नका. शरीरात दुःख न द्यावा, न करावा त्याग. शरीराला दुःख देऊ नका. बरेचसे माणसं झाडाला उलटं टांगतात देव भेटा म्हणून, बाबळीच्या फासावर झोपतात, लोटांगण घेत देवाला जातात. शरीराला न द्यावे दुःख, शरीरात ते न पिडावे दुखी, दुरी किही न वाचावे तीर्थासी का. तुम्ही स्वधर्म यांनी जावे अनायासे. हो, देव भेटा म्हणून बाबळीच्या फासावरच झोपायचं, झाडाला उलटं टांगून घ्यायचं. अगोरी शरीराला न द्यावे दुःख देऊ नका. कलियुगी उद्धार हरेच्या नामे, याला दुःख देऊ नका, शरीरात ते न पिडावे. शरीरा ने द्यावे दुःख, न करावा त्याग. आत्महत्या करू नका, याचा त्याग करू नका. नाथ महाराज बोलले, जो आत्महत्या करून निमाला तो मरताची नरकाशी गेला. काही करा, समजा सासूने सुनाला त्रास दिला तर सून लगेच इंटरेस्टचा डबा घेते, नाही तर घासलेट वत्तेने जीव देते. सासवा खुनल्या सगळ्या. सासूने सुनाला त्रास दिला की सून सहसा आत्महत्येकडे धावते. नाथ महाराज म्हणले, काही करा पण आत्महत्या करू नका. का? महाराज म्हणतात, नाथ महाराज भागवतात, आत्महत्या करून निमाला तो मरताची नरकाशी गेला. प्रायश्चित्ताशी उरला कोण पाहे सांगे. तुमचं माझं भांडण झालं आणि मी रामनाम घेतलं, पश्चाताप झाला, तुमची माफी मागितली, माझं पाप धुवून गेलं. पण जीवाचं घेतला, आपलाही जीव घेण्याचा अधिकार आपल्याला नाही, जीवाचं दिला, आत्महत्या केली, ते शरीर संपलं, प्रायश्चित्त उरायला कोण मागाय.
म्हणून आत्महत्या करून मरतो, तो मरतात नरकाला जातो, कल्पांती नरकातून निघत नाही. म्हणून काही करा पण आत्महत्या करू नका, जीव देऊ नका. शरीरा न द्यावे दुःख, न करावा त्याग. तुका म्हणे शरीर ओखटे ना चांग, तुका म्हणे वेग करा हरिभजनी. महाराजांनी शेवटच्या 2 मिनिट महाराजांनी पूर्ण अभंगात शरीराची वंद्यता आणि निंद्यता सांगितली आहे. आता शेवटच्या चरणात महाराज म्हणतात शरीर ओखटे ना चांग. शब्दप्रयोग कसा आहे बघा. ओखटा म्हणजे वाईट, हे वाईटही नाही आणि हे चांगले नाही. महाराज म्हणतात शरीर वाईट नाही का तर हे मोक्ष देते. शरीर वाईट नाही आहे का तर हे मोक्ष देते. बरे चांगले नाही का तर हे दुःख देते. शरीर ओखटे ना चांग. शरीर वाईट नाही का तर हे मोक्ष देते, आणि शरीर चांगले नाही आहे का ते दुःख देते. शरीर ओखटे ना चांग. लाईट वाईट नाही आहे का ती प्रकाश देते. बरं ती चांगली बी नाही का ती मारते. बाबा लाईट चांगली नाही का प्रकाश देते, पण चांगली बी नाही ना. लाईट वाईट नाही का प्रकाश देते, पण चांगली बी नाही का तर मारते चिटकल्यावर. मग लाईट वाईट आहे का चांगले याच्या खोलात शिरूच नका. लाईट प्रकाश देते ना, त्याच्यात आपलं कार्य साधा आणि मोकळा व्हा. ती वाईट आहे का चांगलं बघू नका. शरीर वाईट नाही चांगलं नाही याच्या खोलात शिरू नका. त्याला ते वाईट नाही का तर मोक्ष देते, आणि चांगलं नाही का तर दुःख देते. म्हणून ते वाईट नाही चांगलं नाही. मग ते वाईट आहे का चांगलं याच्यात खोलात शिरू नका. हे मोक्षाचं साधन आहे. म्हणून याला हरिनाम घ्यायला हवा. तुका म्हणे वेग करे हरिभजनी. याला हरिनाम घ्यायला हवा आणि याच्या साहाय्याने मोक्ष साधा. शरीर ओखटे ना चांग, तुका म्हणे वेग करा हरिभजनी. हे चांगलं नाही वाईट नाही. मग चांगल्या वाईटाच्या भानगडीत पडूच नका, खोलात शिरू नका. याला हरिनाम घ्यायला हवा. हरिनाम घ्यायला वेग द्या, आणि शरीराला हरिनाम घ्यायला वेग दिला की तुम्हाला मोक्ष लाभेल. तुका म्हणे वेग करा हरिभजनी. आणि म्हणून या अभंगामध्ये तुकोबारायांनी शरीराची वंद्यता आणि निंद्यता दोन्ही बाजू मांडल्यात. हे शरीर अतिशय गलिच्छ, घाणेरडे, दुर्गंधीची थार आहे असं तुकोबारायांनी म्हटले. भगवंतानं आम्हाला इतकं अपवित्र आणि गलिच्छ शरीर का दिलंय याचं कारण आहे. जगात सगळ्या यवनी भोगासाठी आहेत. शेवटचे 2 मिनिट. फक्त मनुष्य यवनीच त्यागासाठी आहे, आणि या यवनीतूनच भगवत प्राप्ती आहे. हे शरीर जर सुगंधी दिलं असतं भगवंतानं, शरीराला घाम येतो पण त्या घामाचा अत्तरासारखा वास आला असता तर माणसं शरीराला कवटाळत बसले असते. याचा दुर्गंध येतो म्हणून याची किळस येते. हे मरक आहे म्हणून याची अनित्यता कळते. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले विखे रांधिली रसस्वय, ते जेवणारा ठाऊई होय, ते ताटाची सांडून जाय जिया परी. तैसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. एखादा मनुष्य जेवायला बसलाय आणि तोंडात घास घालायचा आणि त्याला कळालं की याच्यात विष घातलंय, तो ताट उलथपालथ करून निघून जातो. यात विष घातलंय कळालं की मनुष्य ताट उलथपालथ करून निघत होतं. काय माझ्यासाठी मारक आहे, हे खाल्लं तर मी मरेल. तसं संसार अनित्य, मारक आहे, नश्वर आहे, आणि त्या संसाराचा मी भाग आहे. हे शरीर नासक आहे, नशवंत आहे. हे संसार मरणार आहे आणि मी मरणार, माझं शरीर मरणार. या शरीराची अनित्यता कळाली की माणसाला शरीराची किळस येते, आणि त्या माणसाच्या जीवनात लंडासारखं वैराग्य मागं लागतं. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्य बळच मागं लागतं आणि वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. तुमच्या जीवनात वैराग्य यावं, वैराग्यानंच देव भेटतो. जे वैराग्याची शिवना देखी ती विवेकाची भाषणे नेती, ते मूर्ख केवी पवती माझं ईश्वरात आहे. विवेक वैराग्यानंच देव भेटतो. वैराग्य नाही तर देव भेटत नाही. जीवनात वैराग्य यावं त्यासाठी शरीराची नश्वरता, घाणेरडेपणा, अनित्यता कळावी. आणि म्हणून भगवंतानं आम्हाला गलिच्छ, अमंगळ, अपवित्र, दुर्गंधयुक्त शरीर दिलंय. याची अनित्यता, याची नश्वरता, याची किळसवाणेपणा कळावा, याची अनित्यता कळावी, नश्वरता कळावी. आणि कळाली की मनुष्य शरीराबद्दल उदास होतो आणि वैराग्य हाकलून दिलं तरी बळच मागं लागतं, आणि या वैराग्याने देव भेटतो. हे असं शरीर आहे. हे निंद्य आहे आणि हे वंद्य आहे. हे सुखही देत आहे, दुःखही देत आहे. मी बोललो सुखदुःखाच्या व्याख्या. सुखदुःख एक फिलिंग असते, ती काय वस्तू नाही. जेव्हा या शरीराला जोडून सुख आहे, दुःख आहे.
पुष्कळदा असा प्रश्न पडतो की माणसं म्हणतात सुख म्हणजे काय बाबा, दुःख म्हणजे काय बाबा. एक भावगीत आहे, एक गायक एक गाणं आहे भावगीत, एक कवी लिहितो, एक गायक गातो. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा, मला सांगा. काय प्रश्न केलाय? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते. हे सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय या वस्तू नाही आहेत. त्या कवीला गायकाला सांगा की बाबा सुख काय वस्तू नाही दिसायला, सुख ही भावना आहे, फिलिंग आहे, हा एक स्पर्श आहे. कुठल्याही कारणामुळे जेव्हा मन अंतर्मुख होतं तेव्हाच ते हृदयस्थ परमात्म्याला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ परमात्मा याच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख आहे. त्या कवीला सांगा जाऊन की मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख आहे. त्याच्या प्रश्नाचं त्याला उत्तर. आणि मनाची अस्थिरता, बेचैनी हे दुःख आहे. आणि म्हणून शरीराला जोडून सातत्यानं दुःख आहे, हे दुःखाचं कोठार आहे. याला जोडून रोग आहेत, हे रोगाचं भांडार आहे. आणि म्हणून या अभंगातून महाराजांनी, तुकोबारायांनी शरीराची निंद्यता वंद्यता, चांगल्या आणि वाईट बाजू दोन्ही बाजू मांडल्यात. पण शेवटी महाराज म्हणले हे वाईट आहे असू द्या, पण याच शरीरातून भगवंताची प्राप्ती आहे. हे वंद्य बी आहे, निंद्य बी आहे, हे वक्त बी आहे आणि चांगलं बी आहे. पण वक्त म्हणू नका आणि चांगलं म्हणू नका. वक्त म्हणावं तर हे चांगलं आहे, चांगलं म्हणावं तर वक्त आहे. शरीर वाईट आहे पण शरीर वाईट नाही आहे का ते मोक्ष देत आहे. हे चांगलं नाही का तर दुःख देत आहे. मग हे वाईट नाही, चांगलं नाही, अशी अवस्था आली की त्या वस्तूच्या शोधात खोलात शिरू नका, तिचा उपभोग साधून घ्या. या शरीराला हरिनाम घ्यायला वेग द्या आणि हरिनामाच्या बळावर तुम्ही तुमचा मोक्ष साधून घ्या. आणि म्हणून महाराज म्हणाले की शरीरा सुख न द्यावा भोग, न द्यावे दुःख, न करी त्याग, शरीर ओखटे न चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी.